मेल वाघ जे असतात म्हणजे नर, त्यांची टेरिटरी असते आणि मादी ज्या असतात त्यांचा जो काही एरिया असतो त्याला टेक्निकल लँग्वेजमध्ये होम रेंज असं म्हटलं जातं. पेट्रोल असतात, ठरलेल्या टायमिंगला फिरत असतात, पण हिला वाटेल तेव्हा ती चालायची, म्हणजे तिच्या मनात येईल तेव्हा ती चालायची, म्हणून मंचली असं नाव आहे. असे फार मजेशीर नाव असतात. म्हणजे इंटरकनेक्टेड जी आपली फूड चेन असते त्याच्या बेसपासून काम करावं लागतं जेणेकरून तुमचा जो अपेक्स प्रेडिटर आहे तो जगू शकतो. सगळ्यात सोपं काय आहे पृथ्वीवर मारायला प्राण्यासाठी, तर माणूस. म्हणजे जसं वाघ वाढवून फक्त उपयोग होणार नाही, कारण जसं वाघ वाढत जातील तशी जंगलही आपली वाढली पाहिजे. एखादा टायगर प्रोजेक्ट किती सक्सेसफुली चालू शकतोय याचं उदाहरण म्हणजे ताडोबा आहे. जर का वाघाने नुसते दात दाखवले तर मला वाटेल अरे वाघ हसतोय, ह्याला वाटतं अरे वाघ चिडलाय. आणि एखाद्या वाघाला उचलणं हे एखाद्या मांजरीला उचलणं इतकं सोपं नसतं की छोटी मांजर बॅगेत आजकाल टाकली आणि गाडीवर फिरायला घेऊन गेलो, असं इतकं हे सोपं नसतं. सो तुम्ही तुमच्या लिमिट्समध्ये राहून हे टुरिझम करणं खूप इम्पॉर्टंट आहे. जर वाघच बघायचा असेल तर मला असं वाटतं मार्च एप्रिल मे हा आयडियल आहे. आणि आपल्याकडे ताडोबा आहे, आपल्याकडे नागझिरा नावाचं अत्यंत सुंदर अभयारण्य आहे. एवढं सगळं पालन करूनही वाघ आलाच समोर, तर मग तुम्ही काहीच करायचं नसतं, जे काही करतो ते वाघच करेल. आयदर तो निघून जाईल किंवा तुमच्यावर हल्ला करेल. बिबट्या आहेत का भारताच्या बाहेर? बिबट्या इंडोनेशिया आणि त्या साईडला लेपर्ड्स आहेत, त्याला फक्त तिथे म्हणताना पॅन्थर म्हणतात. आपल्याकडे लेपर्ड किंवा बिबर्ड. पण इराणमध्ये वगैरे पण आहे. इराणमध्ये आहे पण चित्त्याचं पॉप्युलेशन जास्त आहे. सो ऍक्च्युली आपल्याकडे ओरिजिनल चित्ता तिकडून आणायला पाहिजे होता, पण आपण तो आफ्रिकन कंट्रीत आणला, कारण तिकडचे जीन्स आणि आपल्याकडचे जीन्स हे एक आहेत, इराणी चित्ता आणि आपला. इराणी नाही सांगितलं म्हणून मग आपण इकडे घेऊन आलो. पण इराणकडे परत तोच प्रॉब्लेम आहे की त्यांच्याकडे शेवटचे काही राहिलेत, तर त्याच्यातले उचलून थोडे आपल्याला द्यायचे. आणि भारतातला चित्ता एक्सटेंट आय थिंक 1963 साधारण. त्यानंतर मग त्यानंतर मध्ये काय आपल्याकडे चित्ताच नव्हता. सो मध्य प्रदेश, ओरिसाचे काही जे लँडस्केप्स होते जिथे गवताळ प्रदेश, चित्त्याला बेसिकली ना धावायची सवय असते आणि त्याच्यामुळे मोठे ग्रासलँड लागतात. गवताळ प्रदेश मोठा असेल तर धावणं सोपं जातं, पण अनफॉर्च्युनेटली मध्ये मध्ये एस्टॅब्लिशमेंट जायला लागल्या, त्यांचं जे रेसिंग ग्राउंड असायचं, चेजिंग ग्राउंड म्हणतात त्याला, त्यावेळी कमी व्हायला लागलं. म्हणजे शिकारी पण मोठ्या प्रमाणात केल्या आणि मग हळूहळू तो पॉकेट्स मध्ये फायनल तो नामशेष झाला. आणि एक्सटेन्शन कसं इज फॉर एव्हर, आपल्याकडे परत एक्सटेंड झाल्यानंतर मग दुसरीकडे आणून इंट्रोड्यूस करायला लागतो. सो त्यातला एक प्रयत्न म्हणून आता आपण जो आणला तो तांझानिया आणि नाही नामिबिया आणि साऊथ आफ्रिका या दोन देशात. हे जे त्यांना जी जागा हवी ती जर कमी व्हायला लागली तर हॅबिटॅट सुरू होतं. प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. हॅबिटॅट त्यांचं जे आदिवास आहे तर त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होत गेलं तर ऑब्व्हियसली तो प्राणी हळूहळू श्रिंक होत जातो आणि मग त्याला जगायला जितकी जागा लागते, कारण त्याचं खाद्य जे आहे ते त्याला पळून त्याच्या मागे चेज करायला लागतं ना. हरणांच्या मागे चेजिंग ग्राउंडच गेल्यानंतर प्रश्नच मिटला आणि शिकार पण चित्त्यांची मोठ्या प्रमाणात केली. मग ते स्थलांतर आणि या गोष्टी. मग आता जी बातमी आली होती की महाराष्ट्रातनं ओडिसात तो 2000हून अधिक किलोमीटर प्रवास केला वाघाने. सो हे स्थलांतर म्हणजे कशासाठी? कारण की महाराष्ट्रातही जागा आहेच ना, पण कधी कधी स्थलांतर याच कारणामुळे होत असेल. सो इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो, त्याचा भाग 2 ती सांगेल. पण काय आहे, वाघ हा बेसिकली ओरिजिनली टेरिटोरियल ॲनिमल आहे, स्वतःची हद्द घोषित करणारा प्राणी आहे. आणि एखाद्या हद्दीमध्ये म्हणजे त्याची हद्द कशावर ठरते तर किती प्राणी त्या परिसरात आहेत. सो पॉप्युलेशन वाढायला लागलं की ऑब्व्हियसली टेरिटरीसाठी फाईट होते आणि मग हे जे एक्स्ट्रा जे टायगर्स आहेत की ज्यांना ऑलरेडी कुठेतरी टेरिटरी एस्टॅब्लिश केलेली आहे, तर मग कुठेतरी बाहेर जायला लागतं त्यांना. मग बाहेर आयदर स्वतःच्या हद्दीच्या शोधात किंवा खाण्याच्या शोधात किंवा फिमेलच्या शोधामध्ये हे हळूहळू बाहेरच्या बाजूला मूव्ह व्हायला लागतात. तर असे कितीतरी टायगर्स आहेत की जे म्हणजे महाराष्ट्रामध्ये टायगर पॉप्युलेशन वाढते, विच इज अ गुड सिनॅरिओ, पण अनफॉर्च्युनेटली त्याला लागणारी जी जागा आहे आदिवासी तो काही वाढत नाही. बरंचसं लँड डायव्हर्ट केलं जात आहे, त्याच्यामुळे परत की पॉप्युलेशन वाढते पण त्याला लागणारी जागा कमी कमी होत चालली. आणि मुळात हा टेरिटोरियल जनावर असल्यामुळे त्याला स्वतःची हद्द घोषित करायचे. हद्दीच्या शोधामध्ये हे सगळेजण हळूहळू डिस्पर्स होत आहेत. असे कितीतरी केसेस आहेत. तर त्यातलं एक उत्तम उदाहरण आहे की जे एक टायगर इथून उठून ओरिसामध्ये गेला. तर ऑब्व्हियसली मी म्हणलं तसं की जर का तो ती हद्द योग्य वेळेला नाही सोडली तर त्यांच्यात फाईट्स होतात आणि मग फाईट्स मध्ये बऱ्याच वेळेला जो डॉमिनंट टायगर असेल त्याच्या फाईट्स पण झाल्या असतील कदाचित, तर जो डॉमिनंट असतो, जो ताकदवान असतो, तो ऑब्व्हियसली जो कमजोर असतो त्याला तिथून हाकललं जातं बाहेर.
असं हाकलत फायनली तो त्या हद्दीतनं बाहेर पडला असेल. आणि कॉरिडॉर्स ज्याला म्हणतात तर त्याचा वापर करत करत त्यांनी काय काय पालथं घातलं, मला असं वाटतं हर्षदा जास्ती चांगल्या पद्धतीने सांगेल ती. ऍक्च्युली आपण जेव्हा हे अधिवास कमी होतो याच्याबद्दल बोलतो, त्याच्यात इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड की फ्रॅगमेंटेशन पण खूप होतं. म्हणजे जंगल मोठं असतं, जंगलाच्या मधनं कधीतरी हायवे जातो आणि मग जंगलाचे 2 भाग होऊन जातात. तर या फ्रॅगमेंटेशनमुळे पण कुठल्याच प्रकारची कंटिन्युइटी त्यांच्या हॅबिटॅट्समध्ये राहत नाही. आणि म्हणजे स्पिलओव्हर पॉप्युलेशन असतं किंवा खूप जास्त झालेले वाघ असतात ते या टेरिटोरियल फाईट्समुळे बाहेर पडायला लागतात. आणि जी ओडिसाची जी केस आहे, द टायगर जो रेकॉर्ड आहे आता आपल्याकडे, तो अराउंड 2000 किलोमीटर्स ओडिसाला चालत गेलाय. ब्रह्मपुरी नावाची आपल्याकडे महाराष्ट्रात रेंज आहे. आणि तुम्ही जर का त्याचा रूट बघितलात तर ही हॅज ट्रॅव्हल्ड ओव्हर 4 स्टेट्स. म्हणजे महाराष्ट्रातनं छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगणा असा करत करत तो ओडिसापर्यंत आपल्याला सापडलेला आहे. आणि बऱ्याच वेळेला असं आपल्याला वाटतं की आत्ता हे 2000 झालं म्हणून मीडिया अटेन्शन त्याला असं मिळालं, पण स्मॉल रेंजेसमध्ये ही स्थलांतर खूपदा रेकॉर्डेड आहेत, नॉर्मल आहेत. आणि इट्स नॉट लाईक की ऑलवेज त्याच्यासाठी काहीतरी ह्युमन्सच रिस्पॉन्सिबल आहेत किंवा त्यांचं म्हणजे अँथ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटीजच रिस्पॉन्सिबल असतील. बऱ्याच वेळेला काही मेटच्या शोधात ते जात असतात किंवा प्रेबेस म्हणजे मिळणारं खाद्य जर का एखाद्या भागातलं कमी होत गेलं तरी वाघ बाहेर पडू शकतात. तर या सगळ्या कारणांमुळे वाघ बाहेर पडलेले आपल्याला माहिती आहेत. आणि ओडिसातला हा जो वाघाचं थोडं सांगायचं झालं तर ब्रह्मपुरीतनं हा वाघ चालत जाताना आपल्याला मिळाला. बट ओडिसात हा दिसायला लागला. आणि दिसायला लागला इन द सेन्स कसं, काही गावांमध्ये त्यांनी गाईगुरं मारली. पण एक होतं की अजूनपर्यंत तरी त्या वाघाने एकही माणूस नाही मारलेला. मग जेव्हा गाई गुरं मारली जातात तर इनिशियली एक गाय मारलेली सापडली आणि अर्धवट खाल्लेली दिसली. तर सगळ्यांना असं वाटलं की एखाद्या बिबट्या किंवा असंच काहीतरी असेल. आणि मग कॅमेरा ट्रॅप्स लावण्यात आले. आणि मग कॅमेरामध्ये काही इमेजेस वाघाच्या आढळल्या. आणि तीची संपूर्ण म्हणजे गजपती डिस्ट्रिक्ट वगैरे तुम्ही ओडिसाचे बघितले तर तिथे अनेक वर्ष गेले वाघ दिसलेला नाहीये. आणि ओडिसातली जी टायगर रिझर्व्ह आहेत ती म्हणजे सटकोसिया आहे, सिमलीपाल आहे, यांपासून ह्या डिस्ट्रिक्ट्स खूप वेगळ्या आहेत. आणि मग असं करत करत संपूर्ण फॉरेस्ट डिपार्टमेंटनी ओडिसाच्या वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला हे सगळं कम्युनिकेशन वगैरे झालं. आणि मग त्यांनी त्यांच्या डेटाबेसमधनं ह्या इमेजेसवरनं असं सांगितलं की या इमेजेस ब्रह्मपुरीतल्या एका वाघाशी मॅच होत्या आहेत. आणि त्याच्यावरनं आपण हा निष्कर्ष काढला की तो एवढ्या लांब चालत गेलेला आहे. पण आता ऍक्च्युअली त्याचा पर्पज काय आहे हा फायनली एकदा तो वाघ सेटल झाल्यावरच कळणं आपल्याला सोयीस्कर असेल. कारण आत्ताही वाघाची मुवमेंट चालू आहे. मग आता ते प्रिकॉशन म्हणून वाघाला कॉलरिंग करतात की वाघ रोज किती चालतोय, कुठलाही माणूस मारत नाहीये ना. आजूबाजूच्या गावांमध्ये सांगितलं जातं की अशी वाघाची मुवमेंट होत आहे तर रात्रीच्या वेळेला शक्यतो बाहेर राहू नका. हे असे सगळे प्रिकॉशन कम्युनिकेट केलं जातं. येस, डेफिनेटली. मगाशी मी म्हटलं आम्ही ज्या भागात नेतो म्हणजे अजिंक्य आणि मी, तर निळवंडे, कळसुबाई, राजूर हा जो एरिया आहे भंडारदरा, तिथनं आम्ही येतो. तर जो पश्चिम महाराष्ट्रातली जी सह्याद्री रेंज आहे आणि तिचा जो पूर्वेकडचा उतार आहे, इथली सगळी ही लोकवस्ती म्हणजे भीमाशंकर झालं, हरिश्चंद्रगड झालं. तर 8-10 वर्षांपूर्वी आम्हाला ऐकू यायचं किंवा आम्हाला सांगायचे की अरे इथे बिबट्या दिसला, इथे हे दिसलं. त्याचं प्रमाण हळूहळू वाढत गेलं. कारण की हे जे बिबट्या किंवा वाघ नव्हते तिथे, पट्टेरी वाघ, बिबट्या खूप होते. ते डोंगर उतारावर होते. पण आता आम्ही जिथे राहतो तिथे डोंगर उतार संपल्यानंतर एक 50-60 किलोमीटर अंतरावरती गाव आहे ती सगळी पूर्वेच्या बाजूला. सो तिथे आता ती सगळी ते प्राणी सगळे यायला लागले. आणि आता काही दिवसांपूर्वी, आय थिंक 2-4 महिन्यापूर्वी पट्टेरी वाघ दिसला, जे की तसं शॉकिंग होतं. आणि आता मागच्या आठवड्यात मी गावाला गेलो होतो, तर पूर्वी एखाद दिवसातनं किंवा 2 दिवसातनं एकदा विषय निघायचा, अरे वाघ दिसला होता. ते बिबट्याला वाघच म्हणतात लोक गावाकडे, पण ऍक्च्युअल पट्टेरी वाघ दिसला होता. तर आता असं झालंय की दहशत लोकांमध्ये इतकी झाली की रोज संध्याकाळ झाली की इतकी दहशत बसते की बाहेर निघू नका. कोणी सांगतं कुत्रे सगळी म्हणजे कुत्रे नाहीच आहेत गावात, सगळे नाहीसे झाले, मांजरं नाही राहिली आहेत, काही नाही राहिली आहे. मग प्रश्न असा पडतो की बाबा हे सगळं संपलंय पण तो इथेच राहतोय. हे लोकांना माहिती की तो ह्या उसात लपलेला आहे किंवा इथे आहे, संध्याकाळी. मग लहान मुलांबद्दल भीती वाटते, अरे हे
काही होऊ शकतं जर त्याला खायलाच मिळालं नाही. तर ती फूड चेनचाच प्रॉब्लेम आहे ना, म्हणजे त्याला जर अन्नच नसेल. सो ऍक्च्युली महाराष्ट्रामध्ये ना दोन प्रकारचे लेपर्ड्स हॅबिटॅट्स असे आपल्याला सांगता येतील. एक म्हणजे जंगलातला बिबट्या हा. आणि दुसरं म्हणजे ऊसाच्या शेतातला बिबट्या. ओके. आपल्याकडे जसं ऍग्रिकल्चरल पॅटर्न बदलत गेलं त्याच्यानंतरचे प्रॉब्लेम्स जे असतील. पण ऊसाला वाढायला वेळ लागतो, कापणीला वेळ असतो, पाणी भरपूर असतं आणि फारशी लोक जात नाहीत. याच्यात बिबट्याला सगळ्यात सेफ वाटतं. ओके. जिथे शांतता आहे, जिथे डिस्टर्बन्स कमी आहे, तिथे प्राणी पटकन ब्रीड होतात. आणि अनफॉर्च्युनेटली चेंजिंग पॅटर्न्समुळे हा प्रॉब्लेम जास्त मोठ्या प्रमाणात आहे. काही वर्षांपूर्वी हे प्रमाण नव्हतं कारण ऊस नव्हता. हे चेंजिंग पॅटर्न्समुळे हा झाला. आणि दुसरं जंगलाच्या पेरिफेरीवरचा बिबट्या, जंगलाच्या आतमध्येच बिबट्या दिसतो का नाही, तर जिथे गाव आहेत त्या गावाच्या आजूबाजूलाच बिबट्या आपल्याला दिसण्याची संख्या जास्त आहे. कारण तिथे बेसिकली आवडतं खाद्य इज कुत्री. तर जिथे घाण तिथे कुत्री, जिथे कुत्री तिथे बिबट्या. आणि तुमचा परिसर खूप छान आहे आणि बिबट्यांसाठीच प्रसिद्ध आहे बेसिकली. लेपर्ड अटॅक्स होत असतात, पण काही ठिकाणी काय असतं की बऱ्याच वेळेला पेपरमध्ये आल्यानंतर असं वाटतं की अरे खरंच तो वाघ मारण्याची गरज होती का. मध्ये एक आठवत असेल तर अवनी नावाची एक T1 नावाची टायग्रेस होती, पांढरकवड्यामध्ये प्रॉब्लेम चालू होता. तर त्याच्यावरती दोन्हीकडनं चर्चा चालू होती. तर तो एलिमिनेट करणं गरजेचं होतं का, तर निश्चित गरजेचं होतं. पण बऱ्याच वेळेला माहिती की आपण शहरामध्ये बसून AC खोलीमध्ये बसून सांगत असतो की तो वाघ तिथून एलिमिनेट करणं चूक आहे. पण प्रत्यक्षात ग्राउंड रियालिटी खूप वेगळी असते. ज्याचे वडील मारले गेले, ज्याचा मुलगा मारला आहे, तर त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार केला तर ते तसं डेंजरस असतं. थोडा बॅलन्स्ड व्ह्यूनी सगळे हे प्रॉब्लेम जर का आपण पाहिले तर त्याला नीट सोल्युशन निघू शकतं. तुमचा परिसर खूप छान आहे आणि आमचं पण एक भीमाशंकर आणि खाली आम्ही बऱ्याच वेळेला जात असतो. आणि तुम्ही म्हणलात तसं पट्टेरी वाघाचं दर्शन तसं दुर्मिळ आहे. म्हणजे खूप वर्षानंतर कदाचित तो रेकॉर्ड असेल. पण लेपर्डचं पॉप्युलेशन लेपर्ड खूप आहे, पण कट्टेरी वाघ पहिल्यांदा दिसला, मी तरी पहिल्यांदा ऐकलंय. पण याच्यामध्ये पण कसं असतं की बऱ्याच वेळेला ना हायनाच असतात ना, म्हणजे तरस. तर रात्रीच्या वेळेला तरस पाहिलं, कारण असे खूप किस्से झालेत की कोणीतरी फॉरेस्ट डिपार्टमेंटला सांगत आलं की अरे आमच्या वावरामध्ये वाघ आलाय. म्हणजे गेल्यानंतर टॉर्च मारून पाहिलं तर तिथे तरस बसला होता. ओके. तर अशा याच्यातनं कारण तरस पट्टे परत ते पटकन गोंधळ करतात. मग एक इंटरेस्टिंग गोष्ट, आपण वाघाच्या डिस्पर्सल बद्दल बोलत होतो. तिने एक मुद्दा सांगितला की ह्युमन ऍक्टिव्हिटीज मुळेच नाही तर वेगवेगळे फॅक्टर्स असतात. पण असं अजून एक जनावर आपल्याकडे आलंय, ते म्हणजे हत्ती. ते पण इंटरेस्टिंग आहे. म्हणजे हत्तीविषयी खूप कमी बोललं जातं कारण महाराष्ट्रात हत्ती नाही असा समज होता. पण आपल्याकडे छत्तीसगडमध्ये मोठ्या प्रमाणात मायनिंग चालू केलं आणि ऑब्व्हियसली तिकडचे हत्ती, त्यांचा कॉरिडॉर सगळं खराब व्हायला लागला, त्यांचं जंगल उद्ध्वस्त व्हायला लागलं. म्हणून तिथून उठून आता आपल्याकडे नवेगाव, नागझिरा, विदर्भामध्ये ब्रह्मपुरी आणि तो सगळा एरिया तिथपर्यंत आता हत्ती आलेला आहे. तर ते पण तिथून, त्याच्यामुळे प्राणी हळूहळू आपल्याकडे पण मायग्रेशन या हत्तींचं चालू झालं. जसं आपल्याकडनं प्राणी बाहेर जातात, तसं बाहेरच्या राज्यातले प्राणी पण आपल्याकडे हळूहळू यायला लागले. कर्नाटकातनं पण आपल्याकडे हत्ती आल्याचे रेकॉर्ड्स आहेत. पण वेअरॅज इफ यू गो बॅक अँड चेक, तर गझेटमध्ये असे पण रेकॉर्ड्स आहेत की महाराष्ट्रातही ओरिजिनली हत्ती होते. म्हणून बऱ्याच वेळेला इट्स समटाईम्स आपण पुन्हा एकदा मागे चाललोय का. पण इथे परत जसं मायनिंग हा खूप मोठा फॅक्टर आहे की जर का एखादी ह्युमन ऍक्टिव्हिटी खूप मोठ्या प्रमाणात चालू असेल आणि ती यावर लेवलला गेली की सगळं वाईल्ड लाईफ हॅबिटॅट एक्सप्लॉइट व्हायला लागलं, तर मग प्राण्यांना ऑप्शन उरत नाही बट टू फाइंड न्यू प्लेसेस. आणि त्याच्यामुळे हा जो सगळा कॉन्सेप्ट आहे की कॉरिडोर्स, हे जो 2-3दा त्यांनी पण शब्द वापरला की वाघाची कॉरिडोर्स, हत्तींची कॉरिडोर्स, तर ही कॉरिडोर्स मेंटेन करणं पण आता खूप इम्पॉर्टंट झालेलं आहे. म्हणजे फक्त मी माझा महाराष्ट्रातला हत्ती सांभाळून किंवा वाघ सांभाळून चालणार नाही, तर महाराष्ट्र टू कर्नाटक जॉईन होणारे पण काही जे फॉरेस्ट पॅचेस आहेत ते सांभाळणं ही खूप गरजेचं आहे, ते कॉन्झर्व्ह करणं गरजेचं आहे. त्यांना स्टेट बाउंड्रीज नाहीये. एक्झॅक्टली. राईट. जसं आपण बोलतो मगाशी की एखादा डॉमिनेटिंग वाघ असतो, तो दुसऱ्या कमजोर वाघाला त्याच्या टेरिटरीतून हाकलून लावतो किंवा बाहेर काढतो. तर वाघांची संख्या वाढणं ही एक चांगली गोष्ट आहे. तशीच मग वाघांसाठी ती एक म्हणजे नकारात्मक गोष्ट पण आहे की टेरिटरी कमी आहेत पण वाघांची संख्या वाढत चालली, तर असं काही आहे का? हो. सो बघताना ना परत टुरिस्ट म्हणून जर का गेलं ना तर वाघाची पिल्लं पाहिले की आनंद होतो. की तुम्ही पण बघा, जंगलात गेल्यानंतर सगळेजण म्हणतात दिखा क्या कुछ, सगळेजण हा अगदी 2 बच्चे दिखे, तर लोक खूप आनंदाने बघतात. पण जेव्हा फॉरेस्ट डिपार्टमेंटचा ऑफिसर ते बघतो ना, तर तेव्हा त्याला थोडी भीती वाटते. कारण पुढे जाऊन साधारण 2-2.5 वर्षानंतर हे टायगर सेपरेट होतात.
पिल्लं असतात तोपर्यंत आई बरोबर असतात, 2-2.5 वर्षानंतर सेपरेट होतात. प्रत्येक वाघ स्वतःची टेरिटरी एस्टॅब्लिश करतो. त्यावेळेला मात्र भीती वाटायला लागते की हा कुठेतरी गावात जाणार आहे, हा कुठेतरी मॅन अॅनिमल कॉन्फ्लिक्ट मध्ये अडकणार आहे. धोका दोघांना आहे, फक्त माणसाला नाही तर त्या प्राण्याला पण आहे. पण बऱ्याच वेळेला असं होतं की एखादी गाय मारली आणि त्याला नुकसान भरपाई नाही देता आली फॉरेस्ट डिपार्टमेंटला, तर त्याचा बदला घेण्यासाठी जी गाय मेलेली असते त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला विष टाकतात किंवा पाणवठे असतात, त्या पाणवठ्यांमध्ये विष कालवलं जातं. तर धोका दोघांनाही आहे, म्हणजे प्राण्याला पण आहे आणि माणसाला पण आहे. त्याच्यामुळे याला पर्याय एकच की कॉरिडॉर्स, जसं आता यांनी सांगितलं की कॉरिडॉर्स जास्तीत जास्त कसे सेव्ह करता येतील, हे सगळे कसे कनेक्ट करता येतील, म्हणजे मग टायगर मुव्हमेंट पण इझी जाईल. तो ओरिसातला जो टायगर केला तर तिने सांगितलं त्याप्रमाणे माइन्स वेगवेगळ्या क्रॉस केल्या, हायवेज क्रॉस केले, नद्या, नाले, डोंगर, फॅक्टरीज, इंडस्ट्रियल इस्टेट्स, असं सगळं क्रॉस करत करत तो टायगर तिथे गेला असेल कदाचित. तर हे जर का कॉरिडॉर्स असेल तर याची मुवमेंट जास्त इझी आणि प्रोटेक्टेड राहते, सेफ राहते. म्हणजे माणसाचा आणि वाघाचा प्रत्यक्ष संघर्ष टाळता येईल. करेक्ट, म्हणजे इनफॅक्ट संघर्षाच्या ऐवजी त्याला सहजीवन असा शब्द वापरता आला, पण त्याच्यासाठी को एक्झिस्टन्स आपण नेहमी काय म्हणतो, सगळीकडे आपण रिलेट करताना मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट यांनी सगळ्या बातम्या किंवा याचं सगळं कनोटेशन असतं. पण तुम्ही जर का याला को एक्झिस्टन्स म्हणला तर एक खूप छान उदाहरण आपण देऊ शकतो. आता पेंच ताडोबाच्या आजूबाजूला नॅशनल हायवेजचं कन्स्ट्रक्शन चाललंय, पण खूप छानरित्या काही ठिकाणी असं कन्स्ट्रक्शन केलं गेलंय की हायवेज वर चढवले गेलेत आणि खालनं जंगल तशाचं तसंच ठेवलंय. म्हणजे हे शेवटी खूप एक छोटं कॉरिडॉर तुम्ही वाईल्ड लाईफला तयार केलं ना, की वाईल्ड लाईफ खालनं पास होत राहील पण तुमची डेव्हलपमेंट ही वरनं झाली आहे. तर हा जो एक को एक्झिस्टन्स आहे, हा जो बॅलन्स आहे, हा सगळीकडे आपल्याला साधता येणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जसं वाघ वाढवून फक्त उपयोग होणार नाही, कारण जसं वाघ वाढत जातील तशी जंगलही आपली वाढली पाहिजे. ते वाघ सस्टेन करायला, त्या वाघांना आपलंसं करून घ्यायला तेवढी जंगलही आपल्याकडे वाढली पाहिजे, ते एरियाजही वाढले पाहिजे. मला एक पर्सनली कुतूहल आहे, म्हणजे जसं फॅमिली असते तसं वाघांची काय सायकी आहे की एक फॅमिली असते, मग नर वाघ, मादी वाघीण, मग त्यांची होणारी मुलं, मग शिकार कोण करणार, मग त्यांच्यात काही हायरार्की किंवा असं काही त्याबद्दल काही सांगता येईल का? असो बेसिकली एकतर हे आपण खूपदा कसं होतं, जेव्हा आपण प्राणी बघतो तेव्हा आपण आपल्यातलं सगळं त्यांच्यात शोधायला जातो की कोण कोणाचं काय करतंय. आणि तुम्ही जरी जंगलात फिरायला गेलात तर सगळे जे काही गाईड्स तुम्हाला भेटतात ते गाईड्स पण खूप अशा रंजक गोष्टी तुम्हाला सांगतात की हा वाघ ह्या वाघाशी लढलेला आहे किंवा ही फॅमिली होती मग ती आता कशी तुटलेली आहे आणि हे सगळं. पण जर का खरोखरच आपण त्याचा अभ्यास केला तर बेसिकली वाघ हा सॉलिटरी ॲनिमल आहे, एकटा राहणं प्रेफर करणारा ॲनिमल आहे. सो फार कमी वेळेला तुम्हाला 2-3 मोठे वाघ फुल ग्रोन मेल्स किंवा फिमेल्स अशा एकत्र बघायला मिळतात. आणि जर का आपण त्यांचं एक फॅमिली लाईफ असं बघायला गेलो तर जेव्हा मेटिंग पिरियड असतो किंवा कोर्टिंग पिरियडपर्यंतच नर आणि मादी हे एकत्र असतात आणि एकदा पिल्लं झाली की खास करून प्रॉमिनंटली मादीच ही पिल्लांची काळजी घेते, नर हा निघून जातो बऱ्याचशा केसेसमध्ये. पण आता हे सगळ्याच केसेसमध्ये असं होतं का तर नाही. काही ठिकाणी अशी पण एक्सेप्शन्स बघायला मिळालेली आहेत जिथे नराने पिल्लांची काळजी घेतली, पण मोस्ट ऑफ द टाइम्स मादीच पिल्लांची काळजी घेते. आणि त्यातही मात्र एक 2.5-3 वर्षाची पिल्लं झाली की ती मादीपासून वेगळी होतात. आणि मग एकदा पिल्लं वेगळी झाली की तिथे कोणीच कोणाची मुलं किंवा कोणीच कोणाची आई असं काहीच नसतं, काहीच नसतं. सगळे पुन्हा वाघच असतात. म्हणजे जर का ही माझी मावशी तर अख्खा आयुष्यभर ही मावशी असं तिथे काही नसतं. सगळे पुन्हा वेगळे वेगळे इंडिव्हिज्युअल वाघच असतात, असं असतं. 2.5 वर्षापर्यंत पिल्लांचं सांभाळणं हे मादी करते. याच्यामधले नर जे असतात ते पहिल्यांदा नॉर्मली बाहेर पडतात. फिमेलला थोडा वेळ लागतो, फिमेल जास्ती अटॅच्ड असतात पिल्लांची. म्हणजे पिल्लू फिमेल जे असतं मादी पिल्लू ते बेसिकली आईशी जास्ती वेळ तिच्या बरोबर असतं. आणि याच्यात एक इंटरेस्टिंग आहे, या सगळ्या 2.5 वर्षामध्ये वाघ बनवण्याचं काम, फुल ग्रोन वाघ बनवण्याचं काम ही मादी करत असते. म्हणजे बेसिकली त्याला ट्रेनिंग, जसं आपण आपल्याकडे जशा शाळा असतात, आपला अभ्यास बऱ्याच वेळेला आई घेते, तर तसं तिकडचं शिक्षणाचं काम मेजर रिस्पॉन्सिबिलिटी आईकडे असते. आणि मग त्या शिकारीमध्ये पहिल्यांदा शिकार आणून दिली जाते, मग ती शिकार कशी पकडायची, कशी मारायची, या सगळ्याचं ट्रेनिंग दिलं जातं. आणि याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट आम्ही पाहिली की बॉडी लँग्वेज जी असते ना या प्राण्यांमध्ये ती भयंकर पॉवरफुल असते.
म्हणजे एक इन्सिडेंट सांगतो. एक जंगलामध्ये ताडोबाच्या जंगलामध्ये एक फिमेल चालली होती आणि समोर एक सांबर डिअर दिसला. तर तिला ते टार्गेट दिसायला लागलं म्हणून ती स्टॉकिंग करायला लागली, लपत छपत जायला लागली. मागून पिल्लं येत होती तर तिने फक्त शेपूट एका विशिष्ट डायरेक्शन लावली, पिल्लं बसली खाली. आणि मग ही आई पुढे गेली आणि एक साधारण काही अंतरानंतर त्या सांबराला फिमेल दिसली, वाघीण दिसली आणि त्याने एक अलार्म कॉल काढला आणि ती पळून गेला. वाघाच्या बाबतीत असं असतं की बऱ्याच वेळेला शिकार समोर असेल तरी प्रत्येकाला मिळेलच याची गॅरंटी नाही आणि ती शिकार पळून गेली. मग त्या वाघिणीचं पण लक्षात आलं की आता आपल्या रेंजच्या बाहेर आहे. मग तिने परत शेपटीला एक वेगळ्या प्रकारे झटका दिला आणि पिल्लं परत पळत पळत तिथपर्यंत आले. म्हणजे इतकं जबरदस्त कम्युनिकेशन हे बॉडी लँग्वेज मध्ये या प्राण्यांचं असतं. वेगवेगळ्या प्रकारचे आवाज असतात, वेगवेगळ्या प्रकारचं कम्युनिकेशन असतं. पिल्लांना बोलवण्यासाठी एक वेगळा आवाज असतो, मेल फिमेलला बोलवण्याचे वेगळे आवाज असतात, फिमेल मेलच्या शोधात जात असताना वेगळे आवाज असतात. हे सगळं इंटरेस्टिंग कम्युनिकेशन तुम्हाला जंगलात बघता येतं. खूप मजा असते. आणि टेरिटरी कशी ठरवली जाते म्हणजे किंवा काही त्याला स्पेसिफिक असो टेरिटरी एकतर असतं म्हणजे जसं तो मगाशी म्हणला की हद्द ही घोषित करायचीच असं ह्या सगळ्याच वाघांचं असतं. आणि एक बेसिक डिफरन्स सांगते, मेल वाघ जे असतात म्हणजे नर त्यांची टेरिटरी असते आणि मादी ज्या असतात त्यांचा जो काही एरिया असतो त्याला टेक्निकल लँग्वेज मध्ये होम रेंज असं म्हटलं जातं. ओके, होम रेंज असा शब्द मला आहे. तो प्रश्न विचारायचा होता की जसं इथून मेल टायगर मेटच्या शोधात ओरिसापर्यंत गेला तसं फिमेल टायगर पण असं करतात का? हो, जाऊ शकतात, मेटच्या शोधात फिरू शकतात. सो असं जेंडर बायस फार इथे नसतो. पण एक प्रकार म्हणजे जर का जसं टेरिटरी मार्किंगची काही मेथड्स असतात. तर एक मेथड असते की ज्याच्यात सगळीकडे युरिन स्प्रे केली जाते आणि टेरिटरी भर युरिन स्प्रे करून असं सांगितलं जातं कारण विशिष्ट वासांवरनं ओळखलं जातं की ही कुठल्या वाघाची टेरिटरी आहे आणि हे वाघांना एकमेकांचं कळत असतं. अजून एक त्याच्यातलं हे असतं की स्क्रॅच मार्क्स केले जातात. म्हणजे झाडांचे जे बार्क्स असतात त्या बार्क्सवर स्क्रॅचिंग केलं जातं. त्या स्क्रॅच मार्क्सवरनं पण स्वतःची टेरिटरी घोषित केली जाते. आणि टेरिटरी ही का मार्क केली जाते, जसं मी पहिल्यांदा म्हटलं की वाघ हा सोलिटरी प्राणी आहे म्हणजे सिंहासारखं नाही त्याचं. हा, तर टेरिटरी मार्किंग आणि जर का नॉट ओनली वाघ, तुम्ही अगदी आपलं घरातलं मांजर बघितलं ना तरी ह्या सिमिलर कॅरेक्टरिस्टिक्स या मांजरात पण बघायला मिळतात. सो ते एक ओव्हरऑल जेनेरिक म्हणू शकतो आपण कॅट फॅमिलीचं नेचर आहे की टेरिटरी ही मार्क झाली पाहिजे. आणि टेरिटरी मार्किंगचे हे असे वाघ करताना अगदी युजली जर का तुम्ही सायटिंगला गेलात सफारीला तर सकाळच्या वेळेला कवळ्या उन्हात तुम्हाला बऱ्याचदा वाघ चालताना बघायला मिळतो. तर तो वाघ चालत का असतो तर त्याची टेरिटरी मार्क करत असतो. म्हणजे वाघ हा युजली स्वतःची टेरिटरी मार्क करण्यासाठी किंवा टेरिटरीवर एक विजिलन्स ठेवण्यासाठी वाघ रोजच्या रोज चालतात. तर स्क्रॅच मार्क्स पण इंटरेस्टिंग असतात. झाडावरती जितका उंच स्क्रॅच मार्क दुसरा मेल आला तो त्याच्यावरती स्क्रॅच मार्क करायचा प्रयत्न करतो. तो जर का तिथपर्यंत पोहोचू शकला मग ती तर त्याच्या लक्षात येतं की आपण याच्यापेक्षा पॉवरफुल आहोत. त्याच्या झाडावरती बऱ्याच वेळेला एखाद्या टायगरचा काय 3 फुटावर असेल त्याच्यावरती 4 फुटावर जातो, 5 फुटावर जातो, 6-6, 7-7 फुटापर्यंत टायगर स्क्रॅच मार्क्स करताना दिसतात. किंवा जमिनीवरती पण स्क्रॅच मार्क्स केलेले असतात. आणि हिने सांगितलं त्याप्रमाणे चालणं याला काही पर्याय नाही वाघाला, कारण त्याला प्रत्येक दिवशी त्याची टेरिटरी एस्टॅब्लिश करायची असते आणि चालला की त्याच्या पग मार्क्सनी त्याच्या युरिनेशननी. तर हा प्रोसेस मात्र कंटिन्युअसली करायला लागतो. म्हणजे एकदा केली टेरिटरी मार्क तसं होत नाही, ते कंटिन्युअसली करायचं. कंटिन्युअस प्रोसेस. म्हणजे ते खूप असं डायनॅमिक असतं. म्हणजे असं तुम्ही आज असं ठरवलं की आता ह्या एवढे चौरस स्क्वेअर किलोमीटर ही एका वाघाची, तर हे असं नसतं. म्हणजे ते जे काही नेचर आहे टेरिटरी मार्किंगचं हे जंगलात कंटिन्युअस डायनॅमिकली बदलत असतं. म्हणून ह्याच्यासाठी रोज जसं हा म्हणला टेरिटरी ही मार्क झालीच पाहिजे. आणि टेरिटरी कशावरनं किती मोठी, तर याला साधं गणित असतं की जितका प्रीबेस कमी तितकी टेरिटरी मोठी, जितका प्रीबेस जास्ती तितकी टेरिटरी छोटी असू शकते. सांगतो म्हणजे जितकं प्रीबेस तुम्हाला किती फिरायला लागते, प्रीबेस खूप कमी असेल. प्रीबेस म्हणजे काय तर स्पॉटेड डिअर्स असतील, सांबर डिअर असेल, भक्ष बेसिकली भक्ष्याची संख्या कमी असेल तर त्याला फिरायला खूप जास्ती जागा लागतात. राईट. त्याच्यामुळे जितकं प्रीबेस कमी तितकी त्याची टेरिटरी जास्त. बरोबर. तसंच किती मेल्स आहेत किती फिमेल्स आहेत याच्यावरती पण टेरिटरीचा साईज ठरतो. सो असे 2-3 फॅक्टर्स मिळून ती टेरिटरी एस्टॅब्लिश होते. याला थंबरून नाही की एक मेल टायगर म्हणजे साधारण 40 स्क्वेअर किलोमीटरची एरिया म्हणजे प्रत्येक मेल टायगरची. इट मे व्हेरी, 40 असू शकते, 45 असू शकते, 50 असू शकते, 65 असू शकते. सो इट डिपेंड्स या 2-3 फॅक्टर्स वरती ते ठरलेलं असतं. आता आपल्याकडे ताडोबामध्ये
छोटा मटका आणि बाकीचे काहीतरी वाघांचे हो. चर्चा चालू आहे, हो. तर त्यांच्याबद्दल जरा सांगता का? सो तिथे फार इंटरेस्टिंग आहे, नावं फार इंटरेस्टिंग आहे. छोटा मटका किंवा तिथे एक तारू नावाचा एक मेल आहे, ताला नावाचा एक मेल आहे, नंतर वाघडोह नावाचे मेल आहे. हे सगळी नावं बेसिकली दिली आहेत, ती सगळ्या गाईड्सने दिली आहेत. त्या त्या एरियात दिसणार. उदाहरण आता पन्नामध्ये एक फिमेल टायगर्स आहे, तिचं नाव मंचली आहे. तर आम्ही विचारलं असं का नाव दिलं. नॉर्मली टायगर्स हे टेरिटोरियल असतात, ठरलेल्या टायमिंगला फिरत असतात, पण हिला वाटेल तेव्हा ती चालायची, म्हणजे तिच्या मनात येईल तेव्हा ती चालायची, म्हणून मंचली असं नाव आहे. असे फार मजेशीर नाव असतात. तर ताडोबामध्ये प्रॉब्लेम असा आहे, ताडोबा अत्यंत वेल मॅनेज पार्क आहे आणि खरं तर फॉरेस्ट डिपार्टमेंटचे खूप आभार मानले पाहिजेत, कारण अत्यंत सक्सेसफुली ते टायगर पॉप्युलेशन मॅनेज करतात. पण प्रॉब्लेम तोच आहे की एरिया कमी पडते आणि जवळजवळ 115 टायगर्स आहेत. सो 1725 स्क्वेअर किलोमीटरमध्ये 115 टायगर्स हे मॅनेज करणं बरंच अवघड आहे, कारण टेरिटरीज ओव्हरलॅप होतात आणि मग हळूहळू कॉन्फ्लिक्ट त्याच्यात conflict वाढत वाढायला जातं. लागतात. पण हे अत्यंत सक्सेसफुली मॅनेज करतात. परत तोच प्रॉब्लेम की मटकासूर हे सगळे मेल्स आहेत. मटकासूर, ताला, तारू, आता जो गेला तो बजरंग. तर म्हणजे मटकासूर आणि बजरंग मध्ये ती फाईट झाली. याच्यामध्ये परत तेच की माझी टेरिटरी आहे ही आणि मला ती राखायची आहे. त्याच्यात कधीतरी चुकून तो बजरंग आला आणि त्याला धुवून काढला मजबूत. आणि हे फाईट्स मध्ये टायगर जखमी होणं आणि मरणं हे तसं कॉमन आहे. मरत नाहीत नॉर्मली, पण ही फाईट खूपच टफ झाली असेल त्याच्यामुळे कदाचित मेला असेल, पण नॉर्मली नाहीतर खूप लंगडे होतात, कधीतरी स्क्रॅच मार्क्स येतात. तर हे एकदम कॉमन आहे आणि ताडोबामध्ये तर हे खूप वेळा आपल्याला पाहायला मिळतं. पण एरिया खूप छान आहे. ताडोबामध्ये अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट की एकमेव अभयारण्य, एकमेव व्याघ्र प्रकल्प आहे ज्याच्यामध्ये 22 गेट्स आहेत टुरिझमचे. आणि त्यातली मजा अशी आहे की त्यातमध्ये मेजर जे 6 गेट्स आहेत ते कोर्स आहेत आणि बाकी उरलेले सगळे गेट्स बफर आहे. सो एक इंटरेस्टिंग गोष्ट की एखादा टायगर प्रोजेक्ट तिथे सक्सेसफुली चालू शकतोय याचं उदाहरण म्हणजे ताडोबा आहे. त्याचं कारण असं की 22 गेट्स म्हणजे 22 गावांचं उत्पन्न त्याच्यावर आहे. सो 22 गावांना त्यातनं रोजगारी मिळते. जे ड्रायव्हर्स आहेत ते लोकल आहेत, जे जिप्सी चालवणारे आहेत, गाईड्स आहेत ते लोकल आहेत, गेट जे मॅनेज करतात ते पण लोकल आहेत. हे सगळं लोकली मॅनेज होतं आणि कंट्रोल सगळं अर्थातच फॉरेस्ट डिपार्टमेंटचा. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा आपण ऐकतो की बजरंग आहे, ताला मेल आहे, तारू आहे, हे सगळे ताडोबातली नाव आहेत. तर याच्यामध्ये फाईट्स हे कॉमन आहेत आणि त्याच फाईट मध्ये अनफॉर्च्युनेटली तो बजरंग जो होता तो मेल. असे फाईट्स कॉमन असतात. जर एका अभयारण्यात इतके सारे वाघ असतील तर त्यांना खाण्यासाठी त्यांचं भक्ष्य जर एक वेळ अशी येऊ शकते की बाबा संपले, म्हणजे ससे खूप कमी राहिले किंवा संपले, तर अशा वेळेस कसं त्यांचं खाणं कसं मॅनेज केलं जातं? सो ट्रिकी क्वेश्चन आहे. 2 चॉईस असतात की फूड प्रेफरन्स बदलून टाकायचा. ओके. म्हणजे उदाहरण सांगतो, कोर एरियामधले जे टायगर्स आहेत ते नॉर्मली स्पॉटेड डिअर्स, जे जंगलात वावरणारे प्राणी आहेत, म्हणजे त्याच्यात स्पॉटेड डिअर्स आहेत, बार्किंग डिअर आहे, गवा आहे, याच्यावरती जगणारे प्राणी आहेत. बफरला काय झालंय, बफरला सगळ्यात जवळ काय आहे तर गाव आहेत. गावामध्ये सगळ्यात इझी काय मिळतं, गाय. त्याच्यामुळे बफर मध्ये मॅक्सिमम प्राणी हे गायी मारून जातात. म्हणजे चॉईस बदलला. तसं बांधवगड फॉर एक्झाम्पल, बांधवगडमध्ये कोरच्या पेरिफेरीवरती जेवढे टायगर्स आहेत ना ते सगळे गावाच्या आजूबाजूलाच दिसतात संध्याकाळी. कारण काय तर संध्याकाळी गुरं चरायला लोक बाहेर आत जंगलात गेलेली असतात, परत यायची वेळ असते, त्याच्यामध्ये एखादा प्राणी उचलायचा. तर त्याच्यामुळे चॉईसेस बदलले जातात. आणि दुसरं की चॉईस मिळालाच नाही तर शिफ्ट करायचं स्वतःला. म्हणजे जे आता त्या टायगरचं झालं, प्री बेस्टच्या शोधामध्ये बाहेर जातं. हे 2च ऑप्शन आहेत. फॉरेस्ट डिपार्टमेंट आर्टिफिशियली काय करू शकतं, तर आर्टिफिशियली प्राणी नाही आणून सोडू शकत, पण मग काय करू शकतं तर फॉर एक्झाम्पल ग्रासलँड जिथे कमी आहेत तर ते डेव्हलप करू शकतं. ग्रासेस वाढले की त्याच्यावरती जगणाऱ्या हरणांचं पॉप्युलेशन वाढतं आणि ऑब्व्हियसली हरणांचं पॉप्युलेशन वाढलं की टायगरला खायला अमक नाही. असं इंटरकनेक्टेड चेन मधनं तुम्हाला इंटरव्हेन्शन्स करावी लागतात. असं बऱ्याच वेळेला थेट आणून हरणं सोडली मग त्याच्यामुळे वाघ वाचवले असं नाही होऊ शकत. म्हणजे इंटरकनेक्टेड जी आपली फूड चेन असते त्याच्या बेसपासून काम करावं लागतं, जेणेकरून तुमचा जो अपेक्स प्रेडिटर आहे
तो जगू शकेल. हम्म. म्हणून अनेक जंगलांमध्ये जर का तुम्ही आता फिरायला गेलात सेंट्रल इंडियाच्या वगैरे, तर तुम्हाला अनेक आपल्या ग्रासलँड पॅचेसच्या आजूबाजूनी थोडंफार फेन्सिंग दिसतं. तर ते ओके. फेन्सिंग बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की हा एरिया बंद केलाय का, जाऊ नाही हम्म. का शकत. तर असं त्याच्या मागचं कारण नसतं. तिकडचं गवत हे फुल फ्लेज वाढावं हम्म. ओके. म्हणून केलेले ते मेजर्स असतात. म्हणजे असे छोटे छोटे मेजर्स खूप प्रमाणात आपल्याला बघायला मिळतात की जे कॉन्झर्वेशनला हेल्प करतात. आणि जर का तुम्ही इनडायरेक्ट इंटरव्हेन्शन्सनी जसं ग्रासलँड मॅनेजमेंट असेल किंवा प्रेबेस मॅनेजमेंट असं इनडायरेक्ट इंटरव्हेन्शन्स हम्म. केलीत तर अपेक्स प्रेडेटर मॅनेज करणं हे पॉसिबल होऊ शकतं. मी आता रिसेंटली एक न्यूज बघितली होती, अमेरिकेतली असावी कदाचित. हम्म. तर तिथे एक नदी मृत झाली होती. तर हा. त्यांनी तिथे कोल्हे आणून सोडले. कोल्ह्यांचा. त्यानंतर मग हळूहळू पूर्ण पुढचे तिथे डेव्हलप झाली आणि नदी पुन्हा वाहू लागली ती. ते खरं आहे. सो अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट, आपल्याकडे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 250 टायगर्स आहेत. 366 टायगर्स हे महाराष्ट्रात आहेत, त्यातले 250 टायगर चंद्रपूर आणि त्याच्या आजूबाजूला आहे. तर म्हणून एक प्रपोजल असं दिलं की आपण बाकीचं करतो तर मग वाघच का नाही उचलून दुसरीकडे टाकायचे. तर याला नॅशनल टायगर कॉन्झर्वेशन अथॉरिटी नावाची एक बॉडी असते. तर त्यांनी त्याला हिरवा कंदील दिला आणि आपल्या प्रोजेक्ट प्रमाणे आपण असं प्रपोजल दिलं होतं की जिथे टायगर्स खूप आहेत, जिथे कॉन्फ्लिक्ट होण्याची शक्यता आहे, जिथे माणसं मारण्याची शक्यता आहे आणि जिथे प्रेव्हियस एवढाही नाही आहे, जसा तुमचा जो प्रश्न होता, तर त्यावेळेला आपण हे टायगर्स उचलून अशा ठिकाणी सोडू शकतो का की जिथे प्रेव्हियस चांगला आहे पण टायगर पॉप्युलेशन कमी कमी आहे. तर त्याची एक सुरुवात म्हणून मागच्या वर्षी ताडोबा चंद्रपूर जिल्ह्यातनं 2 टायगर आपण उचलले आणि ते नागझिरा नावाचं जे अभयारण्य आहे जे गोंदिया जिल्ह्यामध्ये येतं, तिथे 2 माद्यांना आपण सोडलं आणि त्यातली एक फिमेल ही तिथे सेटल झाली, दुसरी फिमेल ही बालाघाट साईडला निघून गेली, मध्य प्रदेश साईडला. सो एक नवीन प्रयोग करून पाहिला, त्याला रिलोकेशन म्हणतात, रिलोकेशन ऑफ टायगर्स. त्याचा दुसरा भाग म्हणून सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे आपल्याकडे, बरोबर. जिथे व्याघ्र प्रकल्प नाव दिलंय पण वाघांची संख्या त्या मानाने कमी आहे. तर तिथे आधी काय करतायत, तिने सांगितलं तसं आधी गवताळ प्रदेश जास्तीत जास्त मोठा डेव्हलप करतील, त्याच्यानंतर त्याच्यावर जगणारे हरणांचं पॉप्युलेशन स्टेबल करायचा प्रयत्न करतील आणि मग टायगर्स लिफ्ट करून तिथे परत सोडतील. असं पण पॉसिबल आहे. असं शिफ्टिंग केल्यावर त्यांना काही स्ट्रगलला सो त्याला थोडं लक्ष ठेवायला लागतं, कारण हे काय माहितीये का, असं सांगणं अवघड आहे की म्हणजे बटन दाबलं आणि दिवा लागतो, म्हणजे असं गणित नाही आहे इतकं सोपं. तर हे थोडा अभ्यासाचा विषय आहे, तर त्याच्यावर अभ्यास चालू आहे की ते सेटल होतात का. तर जशी एक फिमेल सेटल नाही झाली की हळूहळू बालाघाटच्या दिशेला जायला लागली. असाच एक प्रयोग पन्ना नावाचा एक व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेशमध्ये तिथे केला होता. तर तिथे एक फिमेल तर जिथून ती पकडून आणली होती त्या दिशेने जायला लागली परत. मग फॉरेस्ट डिपार्टमेंटने खूप प्रयत्न करून त्या मेल होता तो, त्या मेल टायगरला परत आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. तर त्याच्यामुळे याला वेळ लागतो, हे सक्सेसफुल होईलच याची गॅरंटी नाही. पण आता आपण जो पहिला प्रयोग केला त्याच्यामध्ये एक फिमेल तरी तिथे सेटल झालेली आहे. 50% आपल्याला सक्सेस रेट आहे. पण ह्याच्यात हिट्स आणि मिसेस खूप असतात. म्हणजे नॉट एव्हरी टाइम यू विल बी सक्सेसफुल डुईंग दिस. पन्ना जे ह्यांनी मेन्शन केलं इज अ व्हेरी सक्सेसफुल रिइंट्रोडक्शन प्रोजेक्ट, जिथे टायगर्स बाहेर आणून कम्प्लिटली नाहीसे झाले होते त्या लँडस्केपमधनं, ते पूर्णपणे तिथे स्टेबिलाइज करून एक हेल्दी पॉप्युलेशन टायगर्सचं तयार केलं गेलं. पण जेवढं इथे बसून बोलायला ही प्रोसिजर सोपी आहे की कसा टायगर इथून उचलून तिथे सोडायचा, ही ऍक्च्युअल जेव्हा इम्प्लिमेंट होते भयानक कॉम्प्लेक्स अशी प्रोसिजर आहे. आणि एखाद्या वाघाला उचलणं हे एखाद्या मांजरीला उचलणं इतकं सोपं नसतं की छोटी मांजर बॅगेत आजकाल टाकली आणि गाडीवर फिरायला घेऊन गेलो, असं इतकं हे सोपं नसतं. आणि मग त्याच्यात बऱ्यापैकी लिगल इश्यूज इन्व्हॉल्ड असतात, तुमचं आजूबाजूचं लोकल पॉप्युलेशन इन्व्हॉल्ड असतं. एखाद्या लँडस्केपमध्ये जेव्हा वाघ नव्हतेच तिथे नेऊन वाघ सोडणं, हे लोकलाइट्सच्या पण दृष्टीने हा विचार केला गेला पाहिजे की जसं तू मगाशी म्हणलास की दहशत पसरली आमच्या इथे. तर ज्या लोकांना वाघाची सवयच नाहीये त्यांना तुम्ही कसं हॅबिच्युअल करणार आहे वाघ आलेल्या ह्याच्याशी. तर असे बरेचसे फॅक्टर्स असतात जेव्हा आपण या प्रकारचे रिलोकेशन्स किंवा रिइंट्रोडक्शन्सचा विचार करत असतो. वाघ आणि माणूस यांच्यातले काही कॉन्फ्लिक्टचे किस्से आहेत का? कारण जर कोरच्या बाहेर जर वाघ पडत असेल तर गाई कुत्री हे सगळं मला आहेच आहे खायला. त्याला जोडूनच एक प्रश्न विचारायचा आहे की नरभक्षक वाघ नरभक्षक बिबट्या असा प्रकार असतो काहीतरी. मी माझ्या वाचनात आलं होतं की प्रत्येक वाघ किंवा प्रत्येक बिबट्या माणसावर हल्ला करतोच असं नाही, त्यातही सो साधी गोष्ट आहे की एखादा नर
किंवा मादी वाघाची जिला खायला काही मिळालं नाही जंगलाच्या आतमध्ये, तर पहिल्यांदा ते कॅटल लिफ्टर्स होतं. कॅटल लिफ्टर्स म्हणजे गाय गुरं मारली जातात आणि ते मिळालं नाही तर सगळ्यात सोपं काय आहे पृथ्वीवर मारायला प्राण्यासाठी, तर माणूस. म्हणजे त्याला काही फार पाहायला लागत नाही. जखमी असेल की, कारण या प्राण्याला शिकार करायची म्हणजे भरपूर ताकद लागते, त्याला पेशन्स खूप लागतो. तर एखाद्या प्राण्याचा दात तुटला असेल, त्याला पंजाला लागला असेल, पळणं अवघड असेल, तर नरभक्षक होण्याची शक्यता जास्त असते. आणि आपल्याकडे नरभक्षक जी आता मी अवनी नावाची जी टायग्रेस सांगितली, तर ती नरभक्षक झाली होती आणि ती ह्युमन बॉडी पण 60% पेक्षा जास्ती बॉडीज खाल्लेल्या मिळाल्या. त्याच्यानंतर एक सिटी 1 नावाची टायग्रेस होती जी ब्रह्मपुरी आणि त्या वडसा डिव्हिजन नावाची डिव्हिजन आहे त्या परिसरात होती. ताडोबाच्या आजूबाजूला काही नरभक्षक टायगर्स रेकॉर्डेड आहेत. जुन्नरच्या परिसरात आपल्या मोठ्या प्रमाणात लेपर्डचं पॉप्युलेशन आहे. लेपर्ड्स पण काही मॅन इटिंग लेपर्ड नाशिकमध्ये काही रेकॉर्ड आहेत. तर असतो प्राणी तोच, म्हणजे त्याला काही वेगळी शिंग नसतात, वेगळे दात नसतात. फक्त परिस्थितीमुळे कुठेतरी जखमी झालाय, कुठेतरी जंगलामध्ये प्रिव्हेसच नाहीये, तर या कारणांमुळे बेसिकली नरभक्षक होण्याची शक्यता दाट असते. ओके. असं विलफुली किंवा आपण म्हणू शकतो नॅचरली कुठलाच प्राणी बॉर्न मॅन इटर नसतो. म्हणजे त्याच्या आजूबाजूचे कॉन्सिक्वेन्सेस किंवा सिच्युएशन्स काही अशा तयार होतात जिथे ही इज लेफ्ट विथ ऑर दॅट फिमेल ऑर मेल इज लेफ्ट विथ नो ऑप्शन. त्यांना फक्त माणसावरच जगता येईल एवढाच लास्ट ऑप्शन उरलेला असतो. तेच भक्ष शिल्लक असतं किंवा शिल्लक असतं म्हणण्यापेक्षा इझी असतं मिळणं. जर का मी इंजॉर्ड आहे आणि मला जर का खायला आता खूप काही गरजेचं आहे, तर माणूस मारणं कधीही सोपं आहे असं आहे. आणि मला असं वाटतं हे मॅन इटर्सचं जे कुतूहल इन जनरल भारतात आपल्याकडे चालू झालं ते म्हणजे सगळं जिम कॉर्बेटच्या लिटरेचरपासून. म्हणजे द टेम्पल टायगर्स असेल किंवा द मॅन इटर्स ऑफ कुमाऊ असेल, या सगळ्यामुळे लोकांना नेहमीच मॅन इटर्स कोण असतात, कसे असतात याचं खूपच कुतूहल निर्माण झालं. आता आपण जे बोलतो ना ते मला अजून एक कुतूहल आहे की ते नख मारतात किंवा युरिनेशन करतात, त्यातनं टेरिटरी ठरते किंवा गाईड्स कडनं माहिती मिळते, याचं नाव हे, गाईड्स कडनं माहिती मिळते किंवा बघितलं जातं यांच्यात भांडणं झाली आहे. तर आता टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली आहे, तर टेक्नॉलॉजीचा वापर करून वाघांचं जीवन आणि त्यांच्या आजूबाजूचा परिसर याचा अभ्यास कसा केला जातो आता सध्या, काय आहे परिस्थिती? कारण फक्त ऐकिवातनं बघण्यातनं म्हणजे खूप गोष्टी कदाचित आपल्याला माहितही नसतील असंही असेल त्यांच्या आयुष्यातली. सो पूर्वी ना आपल्याकडे अगदी साधी गोष्ट की तुमच्या जंगलात वाघ किती असा प्रश्न विचारला तर उत्तर पटकन क्लिअरली यायची नाही. त्याचं कारण असं होतं की पूर्वी पगमार्क्स घ्यायचे, म्हणजे एखादा पंजाब म्हटलं असेल तर त्याचा प्लास्टर ऑफ पॅरिस घालून त्याचा ट्रॅक काढायचा, ट्रेस काढायचे आणि ते मोजले जायचे. पण त्याच्यात ह्युमन एरर्स खूप असायच्या. ते मोजताना जरा वेळ आकडं जायचं, किंवा अगदी साधी गोष्ट की ओल्या मातीमध्ये जर का ठसा उमटला असेल आणि कडक मातीमध्ये जर का ठसा उमटला असेल एकाच टायगरचा, तो 2 वेळा मोजला जायचा, कारण पाऊ मातीमध्ये तो पसरट व्हायचा, कधीतरी अर्धवट उमटायचा, मग वेगवेगळे टायगर म्हणजे एकच टायगर 2 किंवा 3 वेळाला मोजले जायचे. सो आता टेक्नॉलॉजी इतकी इंटरेस्टिंग आहे, 2 पद्धतीने टायगर मॉनिटरिंग होतं. एक जे आहे त्याला कॅमेरा ट्रॅप्स म्हणतात, त्याच्याविषयी हर्षदा सांगेल तुम्हाला. आणि दुसरं जे असतं ते इनडायरेक्ट सायनेजेस, म्हणजे आपल्याकडे एमस्टाईप्स नावाचं एक ॲप आहे जे सगळ्यांच्या मोबाईलमध्ये, फॉरेस्ट डिपार्टमेंटचे जे गार्ड्स असतात त्यांच्या ॲपमध्ये असतं ते. आणि चालत जाताना टायगर दिसला की त्याचं जिओ टॅगिंग होतं, कुठल्या एरियामध्ये कुठल्या अल्टिट्यूडला तुम्हाला तो टायगर दिसला, तर याच्या रेकॉर्ड्स क्रिएट होतात. बरं, हे टेरिटोरियल असल्यामुळे साधारण कुठले कुठले टायगर्स आहेत त्या भागात लक्षात येतं. आणि दुसरा आहे तो कॅमेरा ट्रॅपिंग, ते फार इंटरेस्टिंग आहे. बेसिकली ऍक्च्युली कॅमेरा ट्रॅपिंग इज अ व्हेरी गुड युसेज ऑफ टेक्नॉलॉजी. म्हणजे हे जे पंजांचं टेक्निक जे इनिशियली सांगितलं त्याच्यात रिपिटेटिव्ह काउंटिंगही होऊ शकतं, कारण हा पंजा आणि दुसरा एखादा पंजा मिळाला तर हा कसा 2 वेगळ्या वाघांचा आहे किंवा दोन्ही एकाच वाघाचे आहेत हे ओळखणं खूप अवघड आहे. एक्झॅक्टली, ॲब्सोल्यूट. आणि म्हणजे काय म्हणू आपण, मार्जिन ऑफ एरर ही खूप मोठी आहे पंजे मोजण्यात. तर कॅमेरा ट्रॅपिंगमध्ये काय केलं जातं, तर इन्स्ट्रुमेंट्स असतात, कॅमेराज असतात जे समोरासमोर लावले जातात, म्हणजे विथ अ डिस्टन्स इन बिटवीन. आणि तुम्ही जर का कुठल्याही जंगलात आता भारताच्या गेलात, खास करून टायगर रिझर्व्समध्ये गेलात, तर कॅमेरा ट्रॅप्स हे तुम्हाला इझिली बघायला मिळतात. आणि कॅमेरा ट्रॅप्सला सेन्सर्स असतात की जर का त्यांच्या मधनं कुठलं पण ऑब्जेक्ट पास झालं किंवा इफ अ मुवमेंट इज नोटेड तर
फोटो आपोआप निघतो. हम्म. सो हे तुम्हाला दिवसा पण जर का तुमची अगदी जिप्सी कॅमेरा ट्रॅप्समधनं पास झाली तरी फ्लॅश येताना दिसतात. अच्छा. आणि कॅमेरा ट्रॅप्समुळे अजून एक काय झालं, वाघांचं तर एक आहेच की वाघांचं म्हणजे वाघांची मोजणी करणं सोपं झालं, पण त्याचबरोबर जंगलातली बाकी अनेक जनावरं ही त्याच्यात रेकॉर्ड व्हायला लागली. आणि काही अनेक जंगलांमधनं असेही रेकॉर्ड्स आपल्या समोर आले की हा प्राणी इथे दिसतो हे बऱ्याच वेळेला लोकांना माहीत नव्हतं. किंवा कसं होतं, सफारी ही नेहमी सकाळच्या वेळेला असते किंवा दुपारच्या वेळेला अगदी असली तर तुम्ही एक 6-6:30 पर्यंत जंगलाच्या बाहेर पडता. मग नॉक्टर्नल लाईफ जे काही जंगलातलं आहे, रात्रीच्या वेळेला काय काय जंगलात होतं, कुठले कुठले प्राणी बाहेर पडतात, हे सगळे पण कॅमेरा ट्रॅपमध्ये यायला लागले. आणि कॅमेरा ट्रॅप्समध्ये चिप्स असतात. सो चिप्सला एक सर्टन स्टोरेज कपॅसिटी असते आणि मग काही दिवस एक सर्टन डेज नंतर फॉरेस्ट डिपार्टमेंटची लोक त्या चिप्स कलेक्ट करायला जातात. सगळ्या चिप्समधले फोटोज हे डेटाबेसमध्ये घेतले जातात. आणि एकदा ते फोटोज डेटाबेसमध्ये घेतले की सगळ्यात कॉम्प्लिकेटेड ह्याच्यातलं काम असतं ते फिल्ट्रेशन. कारण सफारीच्या जिप्सीपासनं ते चालत गेलेल्या माणसांपर्यंत वाघ बिबटे सगळेच त्या फोटोजमध्ये असतात. तर फिल्ट्रेशन करून त्याच्यातनं डाटा जनरेट करणं हेच काम खूप मोठं असतं. आणि एकदा तुमचा डाटा जनरेट झाला की प्रत्येक वाघाचे स्ट्राईप पॅटर्न्स हे वेगळे असतात. जसं की मगाशी आपण म्हणलो ब्रह्मपुरीतला तो वाघ आहे हे ओळखणं केवळ फोटोवरनं त्याच्या शक्य झालं. तर हा डेटाबेस असा जनरेट करून वापरला जातो. सो WI नावाची संस्था आहे, त्यांच्याकडे भारतातल्या सगळ्या टायगर्सचं फोटो डॉक्युमेंटेशन आहे. आणि नॉर्मली हिने सांगितलं तसं फोटो साधारण आठवड्यातनं एकदा ते चिप कलेक्ट केले जाते. 8,000 फोटोज आठवड्यात निघतात आणि एका विशिष्ट हाईट वरती ते लावलं जातं. कारण त्याच्यावर हे फ्लँग्स असतात. फ्लँग्स देणं गरजेचं आहे. त्याच्यावरचे पट्टे वेगवेगळे असतात, समोरचे फेशियल मार्क्स वेगवेगळे असतात आणि त्याच्यावरनं आपल्याला कळतं की कुठला टायगर, टेरिटरी पण साधारण माहिती असते. सो टेक्निकली सगळ्या फॉरेस्ट डिपार्टमेंटला नावं देताना T1, T2, T3, T4, T स्टँड्स फॉर टायगर. तर असे टेक्निकल नाव आहेत आणि मग त्याच्यावरनं कळतं की हा रणथंबोरचा T1 किंवा T2 आहे, T3 आहे. तर तो रणथंबोरच्या डिरेक्टरीमध्ये त्यांच्या नॅशनल डेटामध्ये त्याचा रेकॉर्ड असतो. हिने एक फार छान सांगितलं की बाकी पण प्राणी जे कधी दिसत नाहीत ते पण दिसतात. बरोबर. तर उदाहरण ताडोबाच्या आतमध्ये अत्यंत दुर्मिळ माळढोक पक्षी मिळाला. तर माळढोकाचा तसा तो एरिया नाहीये जंगलाच्या आतमध्ये, पण तो एका ग्रासलँड एरियामध्ये पाहायला मिळाला. तर तो फोटो रेकॉर्ड झाला. काही वेळेला पोचर्स दिसतात, कारण शिकार करून जाताना म्हणजे शिकार म्हणजे नॉट नेसेसरी प्राण्याची, तर झाड तोडलंय, सागवान कोणीतरी घेऊन चाललंय, तर जाताना फोटो निघतो. तर ते एक इंटरेस्टिंग पोलिसिंग मेकॅनिझम पण खूप चांगलं ह्याच्यातनं तुम्ही जनरेट करू शकता. आणि खूपदा कसं होतं, हे तर एक पोचर्स झालंच की त्याच्यात दिसतात, पण जर का असे काही मेकॅनिझम्स तुम्ही जंगलात लावले तर हे पोचर्स किंवा या लोकांना एक जाणीव असते की अशा प्रकारच्या काय म्हणू एक विजिलन्स किंवा सर्वेलन्स सिस्टीम्स ह्या जंगलात चालू आहेत, जेणेकरून थोडाफार क्राईम रेट आपण खाली कमी करू शकतो. आपण जसं म्हणतो तुम्ही सीसीटीव्हीच्या सो हे एक झालं. तसंच या सगळ्या जंगलांमध्ये जिथे जिथे टायगर्स आहेत तर ते मेनली विदर्भात आहेत आपल्याकडे. सो तिथे आगी लागण्याचं प्रमाण पण जास्त आहे. आपण बऱ्याचशा फॉरेस्ट डिपार्टमेंटने नासाशी टायप केलंय, त्याच्यामुळे आपल्याला फायर अलर्ट हा नासाच्या सॅटेलाइटवरनं मिळतो. त्याच्यामुळे हे एक फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे की आणि मग तिथे आपण आपली फायर फायटिंग टीम जी असते ती पोहोचते. तिसरं आपल्याकडे टुरिझम मोठ्या प्रमाणात आहे. तर टुरिझम मध्ये पण लोक टुरिझमचे नियम मागवणारे काही लोक आहेत, म्हणून तिथे बगिरा नावाचं एक ऍप आपण युज करतो. ते पण मोबाईलमध्ये असतं. तर तुम्ही कुठल्या रूटला आहात, तुम्ही ओव्हर स्पीडिंग केलं तर त्याच्यावर एक डॉट येतो. तुम्ही जर का रिव्हर्स घेतला, ऑफ ट्रॅकिंग केलं तर हे सगळं त्याच्यावर रेकॉर्ड होतं. तर त्याच्यामुळे खूप चांगली टेक्नॉलॉजी ही या सगळ्या वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशनसाठी सध्या वापरली जाते. जिथे टायगर पेरिफेरीवरती फिरतोय, गावाच्या आजूबाजूला आहे, धोका असू शकतो, त्यांना रेडिओ कॉलर केलं जातं. प्रत्येक टायगरला नाही रेडिओ कॉलर केलं जात, पण जे थोडे डेंजरस असू शकतात किंवा ठरू शकतात अशा टायगर्सना किंवा पिल्ल आहेत त्यांच्या मादीला, त्या पिल्लांकडे लक्ष द्यायला, पिल्लांना नाही रेडिओ कॉलर करतायत. तर अशा याच्यात रेडिओ कॉलर ही टेक्नॉलॉजी पण खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे 2 प्रकारे वापरू शकता. रेडिओ कॉलरिंग जसं आता मगाशी मी म्हणलं की जो वाघ ओरिसात पोचलाय त्याचं रेडिओ कॉलरिंग केलं गेलंय. आता हे जे रेडिओ कॉलरिंग आहे ते कॉशन म्हणून केलं गेलंय की वाघाची मुवमेंट काय आहे, लोकांना त्याच्यापासून किती धोका आहे, तो वाघ कुठे कुठे फिरतोय, कुठल्या कुठल्या गावातनं जातोय. पण त्याच्या अपोजिट एक रिसर्चसाठी पण केलं जाऊ शकतं रेडिओ कॉलरिंग. जसं पन्नामध्ये वाघ इंट्रोड्यूस केल्यानंतर ते वाघ तिथेच राहतायत का कुठे
दुसरीकडे स्थलांतर त्यांचं होतंय, किती स्टेबिलिटी त्यांना तिथे मिळते, हा रिसर्च करण्यासाठी पण कॉलरिंग केलं जातं. आणि काउंटिंग तर आहेच आहेच आहे. रिसर्च पण महत्त्वाचं आहे. म्हणजे त्यांचे हालचाली कशा आहेत, हा, ते काय करताय. हो, पण इट्स ऑलवेज की डोंट मेक इट टू आर्टिफिशियल. म्हणजे सगळ्याच वाघांना कॉलर लावून नाही चालणार. तर खूप विशिष्ट वाघांना कॉलर लावली जाते, पण जेणेकरून आपण एक जेनरिक ऑब्झर्वेशन्स देऊ शकतो की जंगलाची हेल्थ काय आहे, किंवा जंगलात वाघांची मूव्हमेंट कुठे कुठे आहे, कितपत ह्या जंगलातले वाघ इथेच राहण्याची शक्यता आहे, प्रेबेस किती त्यांना इथेच मिळतोय, आणि अजून एक खूप महत्त्वाचं, त्यांची सेफ्टी एन्श्युअर करता येते. एखादा वाघ तुमच्या जंगलात आहे आणि त्याला रेडिओ कॉलर आहे, तर एक तर असेल की तो स्थलांतर करून गेल्यावर वगैरे, पण पोचिंग ॲक्टिव्हिटीपासनं पण तुम्हाला तुमच्या वाघाची सेफ्टी ही एन्श्युअर करता येऊ शकते. म्हणजे असे विविध उपयोग टेक्नॉलॉजीचे तुम्ही करू शकता. आता मागची 10-12-15 वर्षांपासून जितकं वाघांकडे लक्ष दिलं जाते भारत सरकारकडनं किंवा स्टेट गव्हर्नमेंटकडनं, प्रत्येक ज्या स्टेट्समध्ये वाघ आढळले, तर आत्ताची स्थिती काय, म्हणजे पेपरमध्ये आम्ही वाचतोच की वाघांची संख्या वाढली, पण आत्ताची स्थिती म्हणजे संख्या वाढून नुसती चालणार नाही. तर मग आता त्यासाठी काही प्रयत्न सुरू आहेत का? नाही, प्रयत्न एवढेच चालू आहेत की जिथे जिथे फॉरेस्ट डिपार्टमेंटचं कॉरिडॉर कनेक्शन तुटलेलं आहे, तर तिथे आपण एक संवर्धन राखीव क्षेत्र किंवा त्याला कॉन्झर्वेशन रिझर्व्ह म्हणतात. म्हणजे उदाहरण ताडोबा आहे, ताडोबाच्या पुढे गेल्यानंतर कावल नावाचे एक तेलंगणामध्ये अजून एक टायगर रिझर्व्ह आहे, त्याला जोडणारा मध्ये एक हिरवा पॅच आहे, तर त्याचं कॉरिडॉर सिक्युअर करणं हे सगळं चालू आहे. तर त्याच्यामुळे आता आपण एवढंच बघतोय की टायगर पॉप्युलेशन वाढलं तर ते मॅन अॅनिमल कॉन्फ्लिक्टमध्ये येऊ नये, पण ते कॉरिडॉर्सचा वापर करत करत त्याचा डिस्पर्सल वेगवेगळ्या जंगलांमध्ये नॅचरल पद्धतीने व्हावं. तर त्याच्यामुळे महाराष्ट्र गव्हर्नमेंट खूप मोठ्या प्रमाणावर या कॉरिडॉर कॉन्झर्वेशनसाठी खूप मोठ्या प्रमाणावर काम करत आहे. नॉट ओनली असं एक महाराष्ट्र रिस्ट्रिक्टिव्ह व्ह्यू न देता एक जर का आपण प्रोजेक्ट टायगर हा जो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा इनिशिएटिव्ह आहे, हा 1973 पासूनचा आहे. म्हणजे 1973 सालापासून प्रोजेक्ट टायगर हे आपण राबवतोय. आणि प्रोजेक्ट टायगरचा अजून एक उद्देश आहे, जरी त्याचं नाव प्रोजेक्ट टायगर असलं तरी एखादं क्षेत्र जेव्हा तुम्ही त्याला व्याघ्र प्रकल्प असं घोषित करता, तेव्हा तुम्ही त्याच्यातल्या वाघापासून ते मुंगीपर्यंत सगळं वाचवत असता. म्हणजे असं नाहीये की तिकडची मुंगी मारली तर चालेल, फक्त वाघ नाही मारायचा आहे, त्याच्याबरोबर येणारे सगळे घटक तुम्ही जपत आहात. आणि आता आपल्याकडे जसं मगाशी आपण म्हणलो की वाघांची संख्या वाढते पण जंगलं कमी होत आहेत, तर सध्या आपल्याकडे एखादा त्याच्यावरचा बेस्ट उपाय किंवा पर्याय काय उरतो, तर जास्तीत जास्त राखीव क्षेत्र ही वाढवणं. म्हणून आत्ता भारतात जर का तुम्ही बघितलं तर आपल्याकडे 54 टायगर रिझर्व्ह आहेत. म्हणजे ह्याच वर्षी 54th टायगर रिझर्व्ह मध्य प्रदेशमध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने डिक्लेअर केलं, आणि याच्यानीच आपण आपले कॉन्झर्वेशन एफर्ट्स वाढवतोय. आता हे ताडोबा, पेंच इथे जेव्हा टुरिस्ट जातात बघायला, प्रत्येकाला वाघ बघून आलो तर मी सक्सेसफुल, माझी ट्रिप झाली असं असतं. तर मला वाघांच्या बाजूने प्रश्न विचारायचा आहे की त्यांना असं वाटत नसेल की हे, किंवा त्यांना त्रास होत नसेल का टुरिस्टचा खूप जास्त? सो पहिल्यांदा होत असेल, पण आता सवय झाली. आता सवय, म्हणजे ते माणसाळलेत म्हणजे आता काय झालं सांगतो, माणसाळलेत का नाही असं सांगणं अवघड आहे, कारण ते वाईल्ड बिहेवियर दिसतं. पण आता ते यूज टू झालेत तसे, त्यांना एखादी गाडी गेली तर फारसा काही फरक पडत नाही. पण तेवढं एक मात्र सत्य आहे की टुरिझम असावं नक्की, कारण टुरिझमचे फायदे पण खूप आहेत, कॉन्झर्वेशनसाठी पण काही ठिकाणी महत्वाचं आहे, पण ते लिमिटेड असावं. एखादी गाडी, जर डिस्टन्स बिटवीन ॲनिमल अँड तुमची जिप्सी हे ठरलेलं आहे, तुम्ही कुठल्या वेळेला टुरिझम करू शकता हे ठरलेलं आहे, एका वेळेला एका अभयारण्यामध्ये किती गाड्या असाव्या याचा पण नियम ठरलेला आहे. हे सगळे नियम पाळले तर त्या प्राण्यांना फारसा काही फरक पडत नाही. टुरिझम टोटली बंद असा एका जंगलामध्ये प्रयोग केला गेला, आणि त्या कालावधीत सगळ्यात जास्ती मॅक्सिमम पोचिंग त्या काळात झाला, कारण फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे एवढी यंत्रणा नसते की ते प्रत्येक जंगलाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात पोहोचू शकेल. टुरिझमचा बेनिफिट असा असतो की माणसं जातात तेव्हा 6 जण म्हणजे 12 डोळे व्हिजिलन्स ठेवायला जात असतात. त्याचे फायदे खूप आहेत. लोकल लोकांना त्यातनं इन्कम मिळतं. जी लोकल लोक इतर वेळेला जंगलामध्ये झाड तोडण्यासाठी जातील किंवा प्राण्याची शिकार करण्यासाठी जातील, त्यांना एक पर्यायी काहीतरी इन्कम सोर्स अवेलेबल होतो. तर त्याच्यामुळे टुरिझम फायदेशीर आहे. मी म्हणलं तसं सुरुवातीला ऑब्व्हियसली कुठेही टुरिझम चालू केलं तर प्राण्यांना त्रास होतो, पण नंतर ते गेट यूज टू दॅट.
पण याचा अर्थ असा नाही की त्यांना आपल्याला पूर्णपणे डोमेस्टिकेटेड पद्धतीने वागणूक त्यांची होईल असं करायचंय. तर तो विल्डरनेस मात्र टिकून ठेवायचा. म्हणजे ते थोडंसं मला असं वाटतं त्यांना डोमेस्टिक किंवा वाईल्ड म्हणण्यापेक्षा आपण टेम्ड आणि अनटेम्ड ह्याच्यातला जो डिफरन्स आहे, तुमचं टुरिझम इतकं पण नाही झालं पाहिजे की ते टेम झाले पाहिजेत. म्हणजे जरी जिप्सी आली तरी काहीच फरक पडत नाही असं नाही आहे. आणि टुरिझम हे नेहमी एका सर्टन लिमिट्समध्ये केलं पाहिजे. हा एक खूप त्याच्यातला इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे. आणि बऱ्याचदा कसं होतं की जे काही डिरेक्टिव्स टायगर रिझर्व्सकडनं आलेले असतात किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटकडनं आलेले असतात, टुरिझम डिपार्टमेंट्सकडनं आलेले असतात, हे आपल्याला आपले लिमिट्स सांगत असतात. पण टुरिस्ट आर द वन जे त्यांच्या ग्रीडमुळे बऱ्याचदा ते लिमिट्स क्रॉस करायला बघतात. कारण आज शेवटी टायगर हे एक प्रकारचं ॲडिक्शन आहे. इट्स नॉट म्हणजे एकदा बघितला की इट्स लाईक मला खूप बघायचं. त्याला काही अशी हे नाही आहे की मला एकदा बघितल्यावर पुरेसा होईल. सॅटिस्फॅक्शन लेवल त्याची अशी ठराविक नाही आहे. सो तुम्ही तुमच्या लिमिट्समध्ये राहून हे टुरिझम करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि असं आहे का की आजवर कुठलेच किस्से झालेले नाही आहेत की ज्याच्यात टायगरनी दाखवून दिलंय की मला हे टुरिझम चालत नाहीये. तर असं नाही आहे. अनेक ठिकाणी असेही कॉन्फ्लिक्ट टुरिस्ट आणि टायगर्सचे झालेले आहेत. मग त्याच्यामुळे आपण बऱ्याचदा मॉक चार्जेसच्या गोष्टी ऐकतो की टायगर जिप्सीजवर धावून आला किंवा बऱ्याच वेळेला जिप्सीज तासन तास उभ्या होत्या, टायगरनी रोड ब्लॉक केला होता. तर ह्या अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या कदाचित एक थोडं रेकलेस टुरिझम मधनं उद्भवू शकतात. पण त्याच्याच बरोबर तुम्हाला स्वतःला एक रिस्पॉन्सिबल टुरिझम म्हणून जर का स्वतःला एक रिस्पॉन्सिबल टुरिस्ट म्हणून डेव्हलप करता आलं तर व्याघ्र प्रकल्पांमध्ये तुम्ही टुरिझम चालू ठेवू शकता. मध्यंतरी काय झालं तर लॉकडाऊनमध्ये आमच्या घरी 2 मांजरीची पिल्लं आणली होती. तर माझ्या बहिणीला हे माहीतच नव्हतं की त्यांच्यामध्ये पण स्वभावाचा फरक असतो. शी वॉज अमेज्ड की अरे हा थोडा शांत आहे, ती थोडी धावपळ करणारी आहे. तर असं फक्त शरीर रचनेवरून पेक्षा स्वभावावरून वाघामध्ये डिफरन्स करता येतो किंवा ते ओळखता येतात का? मेंटॅलिटी असते ना वेगवेगळी. सो काही खूप अग्रेसिव्ह असतात, काही एकदम शाय असतात, काही म्हणजे बघत पण नाहीत आपल्याला काय फरक पडतोय. तर त्यांच्या तंत्रीमध्ये वावरतात. शेवटी ह्याच्यात कसं असतं, ही सगळी आपली इंटरप्रिटेशन असतात की त्या समोरच्या वाघाला काय वाटतंय. जर का वाघाने नुसते दात दाखवले तर मला वाटेल अरे वाघ हसतोय, ह्याला वाटतं अरे वाघ चिडलाय. तर हे सगळं रिलेटिव्ह आपल्यात चाललेलं असतं. पण मग प्राण्यांना इमोशन्स नसतात का? तर असं ऍब्सोल्यूट नसतं. सगळे शेवटी ॲनिमल्स आर सपोज टू एक्सप्रेस. सगळ्यांनाच इमोशन्स असतात. आणि अग्रेशन वगैरे हे थोडंफार तुम्ही कधी डिफरन्शिएट करू शकता जेव्हा एखाद्या पर्टिक्युलर वाघाचं टुरिस्टला एक्सपोजर किती आहे ह्याच्यातही खूप फरक पडतो. जर का जंगलाचा काही भाग हा सो तुम्ही जर का बघितलं तर साधारण अप्रॉक्सिमेटली 20% जंगलाचा भाग हा टुरिझमला चालू असतो. 80% जंगल तर टुरिझमसाठी बंदच असतं. मग त्या 80% राहणाऱ्या वाघांना जर का टुरिस्टचं एक्सपोजरच नाहीये तर ह्या सगळ्या प्रकारचे वेगवेगळे टँट्रम्स म्हणू किंवा बिहेवियरल पॅटर्न्स हे त्या वाघांमध्ये जास्त बघायला मिळतील. कारण त्यांना एक्सपोजरच नाहीये माणसांचं. तर हे रिलेटिव्ह टर्म्स आहेत की वाघ कसा असतो किंवा कसा नसतो. पण डेफिनेटली काही बिहेवियर मधनं आपण हे सांगू शकतो की अग्रेसिव्ह आहे किंवा डॉमिनन्स जास्त आहे. पिल्लांमध्ये बऱ्याचदा बघायला मिळतं. काही पिल्लं आईला इतकी चिकटलेली असतात, काही पिल्लं ही आईपासून नेहमी थोडी लांब वेगळीच चालत असतात. तर हे सगळे ट्रेंड्स आपल्याला बघायला मिळू शकतात. टुरिझम म्हणजे वाघ बघायचे कोणाला उत्सुकता असेल तर त्यासाठी आपल्या देशात काय काय उपलब्ध आहेत टायगर रिझर्व्ह आणि सीझन कोणता उत्तम त्यासाठी? आपल्याकडे 54 टायगर रिझर्व्ह आहेत. आणि इथे सगळीकडेच टुरिझम खूप चांगल्या पद्धतीने केलं जातं का तर असं नाही आहे. कारण काही उदाहरण नॉर्थमध्ये काही टायगर रिझर्व्ह आहेत की जिथे टुरिझम प्रमोट करणं जरा अवघड आहे. त्याची टॉपोग्राफी वर खाली आहे. सगळ्यात जास्ती जिथे टुरिझम चालतं मला असं वाटतं तो मध्य भारताचा भाग आहे. सेंट्रल इंडियन लँडस्केप की ज्याच्यामध्ये मध्य प्रदेश आलं, ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचा विदर्भ साईड आली. आणि योग्य काय कोणता तर सगळेच महिने तसे योग्य असतात. पण दिसण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त हाय कधी तर ऑब्व्हियसली उन्हाळ्यामध्ये. कारण मुळात वाघ हा थंड प्रदेशातनं आपल्याकडे आलेला आहे. त्याला आपल्याकडचा उन्हाळा सहन होत नाही. त्याच्यामुळे स्वतःचं बॉडी टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी पाण्यात जाऊन बसतात. त्याला थर्मो रेग्युलेशन म्हणतात. आणि हे कधी दिसतं तर जेव्हा टेम्परेचर 47-48. इंग्लिशमध्ये खूप छान म्हण आहे की नो गेन्स विदाउट पेन्स. त्याच्यामुळे 47 डिग्री ऊन खायचं
आणि मग प्राणी भरपूर बघायचे. तर उन्हाळा मार्च एप्रिल मे साधारण जो सीझन असतो तो वाईल्ड लाईफ बघायला एकदम योग्य असतो. पण तुम्ही जर का हिवाळ्यात गेलात तर त्याची ब्युटी वेगळी असते, कारण त्याच्यावर एक विंटर कोट येतो, जास्ती जाड पद्धतीचा फर असतो, जास्ती रिच दिसतो तो अॅनिमल, आणि हिरव्या बॅकग्राऊंड वरती ते मॅमल बघायला अजून मजा येते, तो वाघ बघायला अजून मजा येते. तर त्याच्यामुळे योग्य काय वाईल्ड लाईफच बघायची असेल, वाघच बघायचा असेल तर मला असं वाटतं मार्च एप्रिल मे हा आयडियल आहे. आणि आपल्याकडे ताडोबा आहे, आपल्याकडे नागझरी नावाचं अत्यंत सुंदर अभयारण्य आहे की ज्याच्या जंगलाच्या गाभ्यामध्ये राहता येतं. बाकीच्या ठिकाणी आपण बाहेर राहतो, हॉटेलमध्ये सकाळी जातो, दुपारी परत बाहेर येतो, पण इथे तुम्ही जंगलाच्या आतमध्येच राहण्याची सोय आहे. तसंच तुम्ही कान्हा खूप सुंदर आहे, बांधवगड आहे, त्याच्यानंतर रणथंबोर आहे राजस्थानमध्ये, कॉर्बेट नॅशनल पार्क आहे, राजाजी नॅशनल पार्क आहे. तर 54 पैकी मला असं वाटतं एक 40 एक अभयारण्य असे आहेत की जिथे तुम्हाला आरामात टुरिझम मोठ्या प्रमाणात करता येतं. ओके. आता थोडं ते परत पुन्हा आपलं इंटरप्रिटेशन होईल, पण वाघांचं असं काही सौंदर्यशास्त्र असतं का, की एखादा वाघ सुंदर असं काही ठरवण्याचं, किंवा काय ॲस्थेटिक्स कसे मोजले जातात वाघाचे? म्हणजे एकमेकांमध्ये ना का हा, आपण नाही, ठीक आहे. आपण कसं त्यांच्याकडे हे फार रिलेटिव्ह आहे. पण हा, म्हणजे म्हणजे रिलेटिव्ह तर आहेच ते माया त्या नावाची वाघाला. एक टायगर असते जी जरा बाकीच्या वाघांपेक्षा गोरी दिसते, गोरी किंवा फर जास्त गोल्डनिश गोल्डनिश आहे. ओके. म्हणून ते सगळे बघताना अरे किती सुंदर वाघिणे, पण ते रिलेटिव्ह, सगळा प्रत्येक प्राणी खूप सुंदरच दिसतो. पण आणि असं शेवटी कसं असतं, एक मेजेस्टिक जो लुक आहे तो मुळातच त्या स्पीशीजकडे आहेच. ऑरा आणि हे आहेत, म्हणजे त्याच्या भोवतीचं जे वलय आहे तो मग एकदा तुम्हाला कुठलाही वाघ दिसतो. म्हणजे असं तर का आता तुम्ही ताडोबात गेलात आणि मला आजवर एकही टुरिस्ट असा माहित नाही की अरे वाघ बघितले पण मायाच बघायची राहिली. ऑफकोर्स आनंद जास्तच असतो, माया वगैरे असे जे नोन टायगर्स आहेत ते बघितल्यावरती, कारण एक वेगळी एक्साइटमेंट असते. पण असं कधीच होत नाही की यू आर मेकिंग अ डिफरन्स बिटवीन टू टायगर्स, बिकॉज टायगर इज अ टायगर. हा त्याच्यात एक खूप असतो. आणि मात्र त्यातल्या त्यात एक असतं थोडंफार, ज्याचा तुम्ही लँडस्केप बदलत जाता किंवा थोड्याफार टपोग्राफीज जंगलातल्या बदलत जातील, तसे तुम्हाला वाघाचे सायझेस, पॅटर्न्स हे वेगळे वेगळे बघायला मिळतात. कदाचित असं असू शकेल, म्हणजे असं थोडंफार प्रमाणात हे ऑब्झर्वेशन्सही आहेत, जेनेरिक आहेत. सेंट्रल इंडियन लँडस्केप्समधले जर का तुम्ही टायगर बघितले आणि ते जर का पन्ना नॅशनल पार्कशी कम्पेअर केले तर दोन वाघांमध्ये कदाचित थोडाफार साईज डिफरन्स दिसू शकतो. सुंदरबन्सकडचे वाघ जर का जे तुम्ही खारपुटीच्या जंगलात राहणारे वाघ बघितले तर ह्यांच्यात थोडाफार डिफरन्स तुम्हाला दिसू शकतो. पण म्हणून याचा अर्थ एखादा वाघ खूप सुंदर किंवा एखादा नाही असं आपण नाही म्हणू शकत. मी प्रत्यक्ष पट्टेरी वाघ अजून बघितला नाही जाऊन, पण मी झूतले वाघ बघितले. तर मला म्हणजे मी म्हैसूरला गेलेलो आता यावर्षी जानेवारी महिन्यात, तर तिथे वाघ आहे. म्हैसूरचं झू फेमस पण खूप आहे आणि खूप छान वेल मेंटेन आहे. पण मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं की किती नाही म्हटलं, अर्थात त्या वाघाला त्यांनी पिंजऱ्यात ठेवलेलं नाही, काही नाही, त्याच्यासाठी एक छान जागा आहे, आपण पिंजऱ्यात असतो. ते झू असे आहे की जे बघायला जातात ते पिंजऱ्यामध्ये फिरतात आणि जे प्राणी पक्षी ते ऍक्च्युली पिंजऱ्याच्या बाहेर असतात आणि मग वॉल वगैरे असते. तर तसा वाघ बघणं किंवा कात्रजच्या झू मधला वाघ बघणं आणि प्रत्यक्षात वाघ बघणं यातला फरक, तो एक्सपिरियन्स, आणि पुन्हा त्या वाघांची पण काहीतरी सायकी असेल ना की तो खुले आसमान में रहने वाला टायगर, आणि किती नाही म्हणलं तरी त्याला माहिती दादा की एवढंच आहे, 8 गुंठे 10 गुंठे 20 गुंठे. सो जमीन आसमानाचा फरक आहे. आणि एका लेखकाने खूप छान वर्णन केलं की स्वतःच्या पावलाने भूमी जिंकत जाणारा प्राणी, आणि हे वर्णन जंगलातच आपल्याला अनुभवत येतं. कारण जेव्हा टायगर बाहेर पडतो तेव्हा इतर जनावरं त्याला घाबरून मुजरा देत असतात, त्याला धोक्याची सूचना म्हणतात, अलार्म कॉल्स म्हणतात की वाघ हा जंगलात काय फिरतीवर बाहेर निघालेला आहे. त्याचा ऑराच वेगळा असतो पूर्ण. त्याचा जंगलातला दरार जो असतो, दरार तो आपल्याला ऍक्च्युअली जंगलातच पाहायला मिळतो. इथे पिंजऱ्यातला वाघ बघण्यात अजिबात मजा नाही. अनफॉर्च्युनेट गोष्टींमुळे तो पिंजऱ्याच्या आड असतो, पण तो ओरिजिनली वाईल्ड टायगर असू शकतो. पिंजऱ्याच्या परत गजाआड का टाकला त्याला तर दुर्दैवाने माणूस मारला असेल कधीतरी, आणि किंवा जखमी झाला असेल म्हणून माणसाकडे वळाला असेल. तर अशा इन्सिडेन्सेस मध्ये फक्त झू मध्ये ते प्राणी आणले जातात. पण जमीन आसमानाचा फरक आहे. झू मधलं लाईफ हे वाघांचं जास्ती असतं, कारण त्याला वेळच्या वेळ औषधं दिली जातात, त्याचं टाइम टेबल ठरलेलं असतं. इथे तसं नाही ना, इथे त्याला स्वतःची कमाई करायची आणि त्याला काही टाइम झोन काही नाही आहे. त्याला काही लागलं तर हिलिंगला जितका नॅचरली वेळ लागेल तितका ते जखम चाटून त्याच्यामुळे वाईल्ड मधले टायगर्स त्यांचं आयुष्य साधारण 15 ते 17 वर्ष असतं ऑन अँड ऍव्हरेज लाईफ स्पॅन.
पण झू मधल्या प्राण्यांचा 18-19 वर्ष असू शकतो. पण खूप फरक आहे म्हणजे वाघ जंगलातलं बघणं आणि याच्यात झू मध्ये बघणं याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. पण तरी हा डिफरन्स असला तरी एक मला असं वाटतं म्हणजे लुकिंग ॲट द करंट झूज म्हणजे जर का भारतातले झूज आत्ता तुम्ही बघितले तर खरोखरच काही ठिकाणी आपण खूप सक्सेसफुल एफर्ट्स हे XC2 म्हणजे जंगलाच्या बाहेर कॉन्झर्वेशनचे आपण करत आहोत. आणि जर का तुम्ही खूप मोठे मोठे झूज म्हणजे जसं ह्यांनी म्हैसूरचा सांगितला तसाच ओरिसात एक नंदनकानन नावाचं झुऑलॉजिकल पार्क आहे, भयानक मोठा झू आहे. तर अशा ठिकाणी जिथे एवढ्या मोठ्या प्रमाणावर तुमचे कॉन्झर्वेशन एफर्ट्स चालू आहेत ते डेफिनेटली ॲड टू युअर कॉन्झर्वेशन. म्हणजे फक्त जंगलातच वाघ वाचवला म्हणजे वाचवला का, तर असं नाही आहे. तर इन सिटू म्हणजे जंगलात केलं जाणारं ही कॉन्झर्वेशन हे तितकंच महत्त्वाचं आहे जितकंच ही जंगलाच्या बाहेर केलं जाणारं महत्त्वाचं आहे. हां, ते सगळं आहेच, त्याच्यात थ्रिल नाही आहे, त्याच्यात लक नाही आहे. म्हणजे तुम्ही एकदा पिंजऱ्यासमोर उभा राहिलात की असे क्वचितच एखादा मनुष्य असेल जो म्हणेल की आज दिसला नाही वाघ, पिंजऱ्यातही नाही दिसला, असे खूप क्वचितच असतील. पण एक आपल्याला लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे दोन्हीकडे आपण टुरिस्टच असतो, जंगलात बघताना काय किंवा झूज बघताना काय, पण दोन्ही गोष्टींचे उद्देश वेगळे आहेत. सगळे झूज हे फक्त टुरिस्ट साईट असतात असं नाही आहे. काही हे रिसर्च प्लॅटफॉर्म्स पण असतात, काही ठिकाणी त्यांचे अभ्यासही चालू आहेत. आणि हे अभ्यास करण्यासाठी तो वाघ कॅप्टिव्हिटीत ठेवणंही तितकंच गरजेचं आहे. आणि जर का XC2 म्हणजे बाहेर केलेल्या कॉन्झर्वेशनमधनं काही वाघाचे अस्पेक्ट्स आपण चांगले समजून घेऊ शकलो जवळनं, तर तो अभ्यास हा आपण खऱ्या जंगलात लागू करू शकतो ना. म्हणून हे सगळं असं इंटरकनेक्टेड आहे. रिसर्च किंवा सायन्स हे जर का तुम्ही म्हणलात तर टुरिझमसाठी कधी पण ती सकाळच्या कुडकुडत्या थंडीत सफारीला जाणं, मग अलार्म कॉल ऐकत नंतर वाघ दिसलाच नाही म्हणणं, मग सडनली कधीतरी अलार्म कॉल आलाच नाही पण तरी वाघ दिसला, ही सगळी एक्साइटमेंट ही जंगलाची वेगळी आहे. टुरिस्ट लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे किंवा आपण जंगलाला त्रास देणार नाही यासाठी काय काळजी घेतली पाहिजे जेव्हा टायगर रिझर्व्ह मध्ये जातो तेव्हा? सो याचे रूल्स अँड रेग्युलेशन फ्रेम केलेले आहेत फॉरेस्ट डिपार्टमेंटने. अगदी अंगात कुठले कपडे घालावे याला पण एक नियम आहे की असे रंग की जे निसर्गात एकरूप होऊन जातील. लाल भडक रंग नाही चालणार, की जे पटकन उठून दिसतील असे रंग नाही चालणार. प्लास्टिक टाकणं अलाउड नसतं. जिप्सीचे हॉर्न्स तर आपण काढून टाकतो, पण टेप रेकॉर्डर्स घेऊन जाणं अलाउड नसतं. खाण्याच्या गोष्टी ज्या बाहेर टाकण्यासारख्या असतात त्या न्यायला परमिशन नसते, खाली उतरायला परमिशन नसते. आणि सगळ्यात महत्त्वाचं वन विभागाने त्याच्या नियमामध्ये म्हणलंय की सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत एवढीच परमिशन फक्त फॉरेस्ट डिपार्टमेंटने दिली. तर मुळात टुरिस्टला जर का खरंच जंगल खूप चांगल्या पद्धतीने एन्जॉय करायचं असेल तर जे काही नियम घालून दिलेले आहेत तर त्याचं पालन करणं आणि आपल्या शेजारी एक गाईड असतो जो फॉरेस्ट डिपार्टमेंटचा ऑथराइज माणूस असतो तर त्याचं जास्तीत जास्त ऐकणं. आणि मग एकदा त्याचं ऐकलं की म्हणजे बऱ्याच वेळेला असतं की मी शहरातला आहे, तू काय मला शिकवतो, पण तिथे टायगर ट्रॅकिंग ही आर्ट आहे आणि ते प्रत्येकाला जमत नाही. ते सायन्स पण आहे की अलार्म कॉल्स येतात, मग कुठल्या बाजूला जायला पाहिजे. मग साधारण त्यांचे जायचे मार्ग ठरलेले असतात, तर त्या रस्त्याच्या आजूबाजूला जाऊन तो कुठेतरी थांबतो आणि तो सांगतो तुझा टायगर तिकडून गेला ना तो इथून आता येणार, तो बरोबर टायगर तिथून येतो. तर जे काही सो मुळात टुरिस्टनी थोडं शांतपणे बसून जो गाईड सांगतोय त्याचं ऐकणं हे पण बेनिफिशियरी असू शकतं. हे थोडंसं असं एक हे असतं की आपण टुरिस्ट हे नेहमी असं पकडतो की वी आर व्हेरी वेल एज्युकेटेड, सिव्हिलाइज्ड किंवा लिटरेट असं खूपदा हे आपलं असं असतं. पण बऱ्याचदा जेव्हा तुम्ही टुरिझमला जाता तेव्हा नेचर इज सुप्रीम हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आणि नेचर इज सुप्रीम एकदा तुम्ही म्हणलात ना की यू हॅव टू लिसन टू व्हॉट नेचर टेल्स यू. म्हणजे जर का वाघाला एका विशिष्ट दिशेने चालत जायचंय तर चालत जायचंय, तुम्ही मध्ये जाऊन जिप्सी उभी करायची, वाघाला क्रॉस करू द्यायचं नाही, वाघ जास्तीत जास्त वेळ बघता यावा म्हणून रोड ब्लॉक करायचे. तर हे सगळे म्हणजे एक्साइटमेंट असणं ही एक गोष्ट झाली, पण सिव्हिलाइज्ड नागरिक किंवा सुशिक्षित नागरिकांचं एक साईन म्हणून जर का टुरिझम करायचं असेल तर नेचर इज सुप्रीम हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आणि नेचर लॉ इज व्हॉट प्रिव्हेल्स इन द जंगल, नॉट युअर लॉज. आणि जर का तुम्ही तुमचे लॉज पाळले तर नेचरचा जो लॉ असेल तो नेहमीच तुमच्या सिंक्रोनायझेशन मध्ये चालेल. पण इफ यू गो अगेन्स्ट इट तर जंगल विल ऑल्सो गो अगेन्स्ट यू. तर हे एक सिंक्रोनायझेशन आणि हे कशात नाही येतं तर हे खूप वाईड सेन्सिटायझेशन मधनंच येणार आहे. आणि फक्त वाघा मर्यादित सेन्सिटायझेशन करून चालणार नाही, तर ओव्हरऑल एक रिस्पॉन्सिबल टुरिझम हे कसं असलं पाहिजे ह्याचं सेन्सिटायझेशन जर का लोकांपर्यंत जास्त गेलं
आणि अगदी शाळेच्या लेव्हलपासून जर का तुम्ही टुरिझमची मुलांना सवय लावलीत तर ह्या सवयी तुमच्या ओव्हर द पिरियड बिल्ड होऊ शकतात. तो छान शब्द वापरला सुरुवातीला, सहजीवन. सहजीवन. टुरिस्ट म्हणून मजा, टेररिस्ट म्हणून नाही. जरा समोर प्राणी काय निसर्ग आहे तर त्याला रिस्पेक्ट करा. थँक्यू सो मच. आणि थँक्यू. हे सगळं ऐकल्यानंतर आता मला बघायला जायची जास्त इच्छा झाली. मग तुम्ही आमच्याच बरोबर चला. तर मग जरा त्याच्याबद्दल थोडं सांगा ना, म्हणजे तुम्ही काय म्हणजे त्यातलं मगाशी आपण बोललो एज्युकेशन, अवेअरनेस आणि तो वाघाच्या बाबतीत ना आजूबाजूच्या गावांनी काय करावं याच्याविषयी खूप निकष लावलेले आहेत की एकतर संध्याकाळच्या वेळेला बाहेर जाऊ नये. संध्याकाळच्या वेळेला जायचं असेल तर दोघं तिघं फक्त नाही तर एक साधारण 4-4, 5-5 जण बरोबर जावं. नंतर हातामध्ये एक मोबाईल ज्याच्यावर गाणी लावलेली आहेत. तर असे काही नियम या गावकऱ्यांना लाईटचा किंवा लाईटचा स्रोत बरोबर असावा, मशाल असावी एखादी, की जेणेकरून प्राण्याला पण थोडं वाटलं पाहिजे की अरे इथे वावर आहे लोकांचा, त्याच्यामुळे इथे नको जायला. त्याच्यामुळे एकटं दुकटं जाण्याचा तर काही प्रश्नच येत नाही. आपल्याकडे जिथे लेपर्ड्स असतात तिथे पण सगळीकडे हेच वेगवेगळे डायरेक्शन्स दिलेले आहेत. त्यातलं कोणी फॉलो करतातच याची गॅरंटी नाही, तोच प्रॉब्लेम आहे. आणि फॉलो केलं नाही किंवा छोट्या मुलांना कुठेतरी बाहेर खेळायला फक्त दोघं तिघं असं मला वाटतं. हे अवघड आहे सांभाळणं, कारण मला कळतं की आता मुलांचं खेळण्याचं एज आहे, पण ऍट व्हॉट म्हणजे त्याची रिस्क किती घ्यायची. तर हे सगळे नियम ऑलरेडी जागेवर आहेत, फक्त त्याचं पालन करणं गरजेचं आहे. पण जसं हा नेहमी म्हणतो एवढं सगळं पालन करूनही वाघ आलाच समोर, तर मग तुम्ही काहीच करायचं नसतं. जे काही करतो ते वाघच करेल. आयदर तो निघून जाईल किंवा तुमच्यावर हल्ला करेल. पण एकदा जर का म्हणजे असं, आणि बऱ्याचदा कसं होतं की हे जे निकष काढले जातात ना हे खूप जास्त एका पॉलिसी लेव्हलला तयार होतात, पण जेव्हा त्याचं खरंच इम्प्लिमेंटेशन त्या गावकऱ्यांकडनं एक्सपेक्टेड असतं, आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की जंगलाच्या आजूबाजूला जे राहणारे आहेत त्या बऱ्यापैकी ह्या आदिवासी कम्युनिटीज आहेत. आणि त्यांना फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या आधीपासून आपल्या आधीपासून माहिती आहे की वाघाबरोबरचं सहजीवन हे कसं असलं पाहिजे. तर थोडंफार त्यांच्या पण काही ट्रिक्स अँड टिप्स किंवा त्यांचं जे ट्रेडिशनल नॉलेज आहे, परंपरा त्यांच्याकडे त्या काही चालत आलेल्या आहेत, त्या सगळ्या लक्षात घेऊन हे सहजीवन करणं जास्त सोपं होऊ शकतं. एक उदाहरण सांगतो. वर्धा जिल्ह्यामध्ये मला एक्झॅक्ट गावाचं नाव आठवत नाही, वाघिणीने पिल्लं घातली आणि ती शेतात घातली आणि शेतामध्ये जे काही पीक होतं ते कापण्याचे दिवस होते, पण ते काही कापू शकले नाही. म्हणून मग नुकसान भरपाईचा अर्ज दिला. वाघीण असल्यामुळे आम्ही शेतामध्ये जाऊ शकलो नाही आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटने पे केलं, सगळं रिएम्बर्स केलं. तर हे इंटरेस्टिंग आहे. म्हणजे अशा पद्धतीने पण कुठेतरी कॉम्पन्सेशन मॉडेल जर का असेल ना, त्या लोकांना पण वाटतं की ठीक आहे प्राणी असून दुसरं जर का त्यांना माहिती आहे की इथे आपल्याला काही मिळणार नाही, ते दगड मारतील, आरडाओरडा करतील, पण विषबाधा करतील आणि आकलून देतील त्यांना किंवा मारून टाकतील. तर हे पण एक थोडं गिव्ह अँड टेक रिलेशन सारखं आहे की तुम्ही इफ यू आर गुड देन दे आर ऑल्सो गुड विथ यू. तर अशा पद्धतीने ते कोएक्झिस्टन्स थोडक्यात. आणि थोडं आमच्या कामाबद्दल सांगायचं झालं म्हटलं तर आमची नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्ट नावाची संस्था आहे. आणि व्हॉट वी बिलीव्ह इन इज की कॉन्झर्वेशन थ्रू एज्युकेशन. म्हणजे जर का कॉन्झर्वेशन तुम्हाला करायचं असेल तर शिक्षण ही त्याची पहिली पायरी आहे. आणि हे ब्रीदवाक्य घेऊन आम्ही खूप छोटे छोटे मोठे मोठे प्रकल्प असे राबवत असतो. आणि गेले अनेक वर्ष संस्था स्वतःचा फ्रायडे कट्टा नावाचा एक प्रकल्प राबवत आहे, ज्याच्यात दर शुक्रवारी आम्ही सगळे जे निसर्गप्रेमी आहोत ते भेटतो. हा सगळ्यांसाठी मोफत आणि खुला आहे. आणि भेटून काय करतो तर वेगवेगळ्या क्षेत्रात, म्हणजे आता पर्यावरण हे खूप मोठं क्षेत्र आहे, ह्याच्यात मग कोणी बुरशीवर अभ्यास करतंय, फुलं पानं झाड डोंगर यांच्यावर अभ्यास करणारे वेगवेगळे काय म्हणू स्पीकर्स आपल्याकडे व्याख्यानं द्यायला येतात, ऑडिओ व्हिज्युअल्स असतात, प्रेझेंटेशन्स होतात. आणि त्याचबरोबर अनेक आम्ही मोठे मोठे फेस्टिवल्स पण पुण्यात आणि पुण्याच्या बाहेर महाराष्ट्रभर भरवतो. जसं की मग वाईल्ड इंडिया असतो किंवा 1 ते 7 ऑक्टोबर दरवर्षी आपण वाईल्ड लाईफ वीक साजरा करतो. मागच्या म्हणजे ह्या वर्षी 2023मध्ये व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात होऊन 50 वर्ष पूर्ण झाली, म्हणून आपण टायगर फेस्ट नावाचा फेस्टिवल केला. दरवर्षी जानेवारी महिन्यात आपण बर्ड फेस्टिवल करतो, कारण मायग्रेटरी बर्ड्स जे असतात त्यांचा हा सगळा सीझन असतो, तर ते साजरा करायला आपण बर्ड फेस्ट करतो.
आणि ह्याचं काय म्हणजे ह्या सगळ्या मागचा उद्देश काय आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत म्हणजे शहरात राहणाऱ्या लोकांपर्यंत जंगल पोहोचलं पाहिजे, अवेअरनेस पोहोचला पाहिजे. कम्प्लीट अवेअरनेस क्रिएशन आहे आणि अवेअरनेस बरोबर पण कुतूहल निर्माण झालं पाहिजे. कारण एक आपण इंग्लिशमध्ये नेहमी म्हणतो की क्युरिओसिटी जनरेट्स सायन्स अँड सायन्स विल जनरेट क्वेश्चन्स परत, आणि ही सायकल अशी कंटिन्युअस चालू राहणार आहे. तर हे कुतूहल निर्माण करायचं. आणि आता अजून एक प्रयत्न आमचा असा असतो की जास्तीत जास्त करून हे सगळं शिक्षण हे लहान मुलांपर्यंत पोहोचलं पाहिजे, कारण ती पिढी जेव्हा मोठी होईल ती आता जंगलं वाचवणार आहे. तर हा एक साधारण संस्थेचा उद्देश आहे. मग त्याचबरोबर डोनेशन कॅम्प्स असतात, मेडिकल कॅम्प्स असतात. अनेक गावांमधल्या शाळांमध्ये जाऊन आम्ही मुलांचे सेशन्स घेणं, त्यांना शिकवणं, जंगल गप्पा मारणं, असं काय काय करत असतो. तुमच्या संस्थेबद्दलची जी काय माहिती आहे तर ती आपण डिस्क्रिप्शन मध्ये तुमची लिंक देऊयात, वेबसाईट लिंक. त्यातनं ज्यांना कोणाला जॉईन व्हायचं असेल किंवा सहभाग घ्यायचा असेल तर पण त्यांच्या आधी तुम्ही नक्की या. आम्ही नक्की. येस, थँक्यू थँक्यू सो मच. खरंच खूप मजा आली. थँक्यू. येस.